साखरे नाम विश्रुतम येषांचरण सानिध्यात जीवा मुक्त्वा भुवन्ति साखरे वंश विख्यातम ज्ञानदान परायण विनायकं गुरुवन्दे भवबन्ध विमुक्ते ज्ञान प्रताप विलसत्वचनामृतेंच द्वैत भाव पटुता हित बुद्धिरश ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्ण एवं श्रीरंगनाथं गुरुराज नमस्तुभ्यं शरच्चंद्र बिंबा ननम चारुहासम लसत्कुंडलक्रांत गंडस्थलांगम जपारागबिंबाधरं कैंजनेत्रं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा विठाला कीर्तन निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याची महान मूर्ती सुप्रसिद्ध साधू देऊ निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अद्वैतीय या प्रकरणातील असून आवाज तोच राहू द्या अद्वैतीय या प्रकरणातील असून एक अत्यंत महत्त्वपूर्ण अभंग खरं तर मला असं वाटतं भगवत सेवेकरता या ठिकाणी निवडलेला आहे विठाला प्रामुख्याने या अभंगाचा भाव असा अभिव्यक्त करतात सर्व सजीव प्राण्यांना आपण अन्वयाने विचारलं की तुम्हाला काय पाहिजे का हवंय मला असं वाटतं प्रत्येक सजीव प्राण्यांचं उत्तर असतं की मला आम्हाला असं सुख पाहिजे की ज्या सुखामध्ये कुठल्याही प्रकारच्या दुःखाच्या संबंधाचा लवलेश नसला पाहिजे आणि काय नको असं व्यतिरिक्त प्रश्न केला तो सांगतो मला दुःख नको महाराजांनी सांगितलं खरं तर असं याला अद्वैत तत्वज्ञान मानायचं जर तुम्हाला सुख पाहिजे तर तुम्हाला अज्ञान घालावं लागेल आणि अज्ञान जर जायचं असेल तर याच्याकरता मला असं वाटतं ज्ञानदेवतो कैवल्यम म्हणजे जे ज्ञान जयाचे हाती तोच समर्थ मुक्ती जैशी शतमक संपत्ती स्वर्गीची आहे जर तुम्हाला मला असं वाटतं 100 यज्ञ केलं तेव्हाच इंद्र होता येतं 100 वैदिक ब्राह्मणाचा जर जन्म घेतला तरच तुम्हाला ब्रह्मदेव होता येतं जसं तुम्ही ज्ञान प्राप्त केलं तरच तुम्हाला मुक्त होता येतं अन्यथा होता येत नाही मग हे ऐकणारे लोक म्हटले महाराज आता आम्हाला ज्ञान पाहिजे पण ज्ञानाचे लक्षणं सांगा मग महाराजांनी सांगितलं की ज्ञान त्याला म्हणा कोणाला म्हणायचं ज्ञान न करी रे संग मला असं वाटतं याला अद्वैत तत्वज्ञान म्हणायचं राहिरे निश्चळ याला अद्वैत तत्वज्ञान म्हणायचं ममतेचा मळ न लागू देणं याला अद्वैत तत्वज्ञान म्हणायचं मला असं वाटतं प्रामुख्याने नुसती बडबड न करणं याला अद्वैत तत्वज्ञान म्हणायचं इंद्रियाचा जय वासनेचा छय आणि संकल्प विकल्प रहित मनाची वृत्ती करणं याला अद्वैत तत्वज्ञान म्हणायचं आणि मला अद्वैत तत्वज्ञान झालं हे सोडायचं याला अद्वैत तत्वज्ञान म्हणायचं लक्षात आलं का मग हे लोक म्हणले एवढं झाल्यावर काय प्राप्त होईल अहो मग आनंद बाहेर नाही आनंद आतच अंतर्यात हारा आनंदाचा मला असं वाटतं प्रामुख्याने हा सरळ सरळ जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाचा भाव व्यक्त करतात विठाला विठाला अभंगात काय सांगायचं मला असं वाटतं हा भाव आपल्या समोर मांडला
विस्तारित अर्थ आपल्याला गुरुकृपेने, अंतकरण कृपेने, शास्त्र कृपेने तुम्हा सर्व भाविक भक्तांच्या अनमोल अशा प्रतिसादाच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेला वेळ, त्या वेळेच्या आत आपण थोडंफार चिंतन करणार आहोत. परंतु सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार माझ्या दृष्टिकोनातून देणं अत्यंत गरजेचं, महत्त्वाचं असं मी समजतो. किम निमित्त या ठिकाणी आपण उपस्थित आहोत, जवळजवळ सर्वांना ज्ञात आहे. भगवान पंढरीश परमात्म्याच्या आशीर्वादाने संत महंत, त्यापैकी मला असं वाटतं वैकुंठवासी आमचे जामकर महाराज असतील, खरं तर प्रामुख्याने पारडगावचे आमचे शेठजी असतील, त्याचबरोबर प्रामुख्याने वैकुंठवासी आमचे मानुलीचे साहेबराव महाराज असतील, यांच्या कृपा आशीर्वादाने आमचे परमश्री परम आदरणीय हरिभक्त पाराय गाथामूर्ती असलेले रामेश्वर महाराज असतील, आदरणीय आमचे संगीत विशारद आमचे बिडवेजीजा असतील, आमचे चंद्रकांत महाराज यांच्या कुशल नेतृत्वाने समस्त ग्रामस्थ भाविक भक्त, त्यातली त्यात या गावातील तरुण तडफदार सर्व वर्ग, माता भगिनी, ज्येष्ठ वर्ग यांच्या अथक अशा परिश्रमातून आणि या परिसरातील सर्व दिग्गज गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये या आज या कीर्तनाकरता आवर्जून उपस्थित असलेले आमचे संगीत विशारद शिवाजी महाराज काकडे असतील, आदरणीय आमचे नारायण महाराज महाजन असतील, आदरणीय हरिभक्त पारायण बंडू महाराज शिरसगावकर असतील, त्याचबरोबर आदरणीय श्री हरिभक्त पारायण आमचे काकडे बाप्पू असतील, प्रामुख्याने सर्व 2 मृदुंगाचार्य आमचे माऊली शेळके असतील, आदरणीय आमचे आळंदीकर महाराज, माईक सिस्टीमवाले, माता भगिनी, या खरं तर मला असं वाटतं या सर्वाचं आपलं डेकोरेशन करणारा जे यूट्यूब चॅनल वगैरे असेल, सर्वांना साष्टांग दंडवत प्रणिपात घालून अण्णासाहेब महाराज आता लगेचच आपल्याला कामाला लागणं अत्यंत गरजेचं आहे असं मी समजतो. कारण मला काही कीर्तन म्हणजे संवाद केल्याशिवाय काही कीर्तन होत नाही. आलं का? चला आता प्रामुख्याने जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी खरं तर आद्वैत तत्वज्ञानाचं लक्षण सांगितलेलं आहे. पण अशी आवश्यकता महाराजांना का भासली? सरळ आपल्याला प्रश्न करायचा. कारण मी आता तुम्हाला असा प्रश्न केला, तुम्ही जांभरून मला असं वाटतं इथं आलेले आहेत, जवळजवळ आपल्या सप्ताहाला वार्षिक असता. मला तुम्हाला असा प्रश्न करायचा, यशवत तुमच्या जन्मापासून तर आतापर्यंत तुम्हाला गरज कशाची भासली? असा जर प्रश्न केला तर उत्तर काय? तुम्हाला काय आवडतं काय आवडत नाही? लवकर लवकर बोला. काय आवडतं काय आवडत नाही तुम्हाला? तुम्हाला सुख आवडतं आणि दुःख आवडत नाही. मला असा प्रश्न करायचा, जे तुम्हाला आवडतं ते भेटलं का? लवकर लवकर बोला. जे तुम्हाला आवडतं ते भेटलं का? जे तुम्हाला नको त्यानं सोडलं का? लक्षात आलं का? जे तुम्हाला आवडतं मला असं वाटतं ते सुख आहे. मग नुसतं सुख आपल्याला आवडतं पण भेटलं असं जर कोणाला प्रश्न केला तर उत्तर हे आहे की महाराज आम्हाला सुख भेटलं नाही, पण सुखाच्या आशेत मात्र आमचं काय गेलं? सर्व सुखाची आशा जन्म कारण आमचे गुरुवारे भाऊ सांगायचे, सुखापा पुण्यस्य फलम सुखम सर्व इच्छन्ति मानवा. म्हणजे पुण्याचं फल, मला असं वाटतं पुण्य जे प्राप्त, तुम्हाला जे सुख प्राप्त होतं हे पापाचं फल असतं का पुण्याचं फल आहे? अण्णासाहेब महाराज, पुण्य जे तुम्हाला जे जे सुख भेटलं कदाचित हे पापाचं फल आहे का पुण्याचं फल आहे? मग पुण्यस्य फलम सुखम सर्वम इच्छन्ति मानवा. अहो पुण्याचं फल जे सुख आहे ते सुख कोणाला नको असा प्रश्न केला तर सर्वच उत्तर असतं की मला सुख पाहिजे. पण पापस्य फलम दुःखम न इच्छन्ति सर्व मानवा. पापाचं जे फल आहे ते दुःख मला असं वाटतं कोणालाही नको. पण नको जरी असलं असं खनकल नाही पाहिजे आवाज. नको असं जरी वाटलं पण दुःख मात्र भेटल्याशिवाय राहत नाही. का कारण आहे? का पापम कुर्वंती येत नाही. पाप मात्र आम्ही प्रयत्नपूर्वक केल्याशिवाय राहत नाही. म्हणून तर आमचे गुरुवारी भाऊ सांगायचे, सुख आम्हाला पाहिजे, सुख भेटत नाही. सुखाच्या आशेत आमचा जन्म गेला. खरं तर एक मांजर 9 दिवस घरात राहिले एका माणसाच्या, कापूस द्याला आणि तो सासरवाडीत गेला. तरी बायकून त्याला विचारलं की बुवा तुम्ही कापूस द्याला, पण मांजर आपला हात राहिलं. ते म्हणे आता जाणं काही शक्य नाही, योगायोगानं 10 दिवस ते म्हणे आता पोतं घेऊनच जाऊ, कारण हे मांजर मेलं असेल. योगायोग असा आला की ते घरी ज्या वेळेला गेले, घरी गेले, पोतं घेऊन गेले, जाताना डॉक्टर सुद्धा घेऊन गेले. आणि गेल्याच्या नंतर ते पाहिलं तर मांजर खरं तर असं एकटक असं नजर देऊन आपल्या खांडाकडे पाहत होतं. डॉक्टरनं त्याची तपासणी केली आणि यांना आश्चर्य वाटलं की मांजर मरायला पाहिजे होतं, का नाही मेलं. आणि ज्यावेळेला त्या डॉक्टरनं संशोधन केलं आणि त्याचं लक्षात आलं की हे मांजर मरणार नाही महाराज, अनेक बी 9 दिवस.
ते म्हणे काय कारण आहे? कारण हे मांजर याला खायला नाही, याला प्यायला नाही, पण खांडाच्या बोळाला राहिलेला खांडाला चिटकून कापसाचा बोळा होता आणि त्याला असं वाटलं की कापसाचा बोळा नाही, हा लोण्याचा गोळा आहे. आलं का? आणि हे लोण्याचा गोळा आजूबाजूला त्यांनी पाहिलं तर माझ्याशिवाय इथं खायलाच कोण नाही. जसं बऱ्याच भागात काही गेले तर काही लोक म्हणते माझ्याशिवाय इकडे महाराजच कोण नाही आता, असं त्यांना कदाचित भ्रम होऊन जातो. आलं का? बरेच लोक नेते बी म्हणते की आता माझ्याशिवाय इथं नेता कोण नाही, पण कधी कोण कसा उगल सांगता येत नाही, ध्यानात घ्या. आलं का? तसं याला वाटलं की आता माझ्याशिवाय हाईच कोण, इथं मीच आहे आणि त्याच्यामुळे खाता येईल, आज खाऊ. लक्षात आलं का? नाही, आज खाल्लं झालं तर उद्या खाऊ. असं करता करता महाराज 9 दिवस गेले. मग डॉक्टरला विचारलं त्यांनी, हे किती दिवस जगू शकतं? ते म्हणे एक जगू शकतात. ध्यानात आलं तर पहा तुमच्या आता. म्हणजे हे मांजरासारखी गत अण्णासाहेब महाराज. मला सांगा, आपली सुखात गेली का सुखाच्या आशेवर गेली सर? लक्षात आलं ना? म्हणजे हे सुखाच्या आशेवर आपला जन्म गेला. मग आता आशेवर जन्म गेला तर मला पुन्हा असा प्रश्न करायचा, मग भेटणं शक्यच नाही का हो? तर महाराज, सुख भेटणं शक्य नाही असं नाही, फक्त कठीण आहे. कारण जिथं सुख पाहायचं आम्ही तिथं पाहत, जिथं पाहायचं. सुख नाही का सुख भेटत नाही? अण्णासाहेब महाराज वर पहा. सुख नाही का सुख भेटत नाही? भेटत नाही. भेटत नाही का आपण पाहत नाही? पाहत नाही. बरोबर आहे, पाहत नाही. पाहत नाही का जिथं पाहायचं तिथं पाहत नाही? जिथं पाहायचं तिथं पाहत नाही. आता मला सरळ सरळ सांगा ना, हे सप्ताह इथं सर्व लोक आता आलेले, आपले हे जास्त काल चाला वाटतं का तिकडं म्हणजे कीर्तन सोडा वाटतं? हा, सोडा वाटतं. हीच विपरीत भावना आहे महाराज, हीच विपरीत भावना आहे. ध्यानात घ्या, ज्या प्रपंचामध्ये मला सांगा सुख भेटत नाही तिथं कोणीच घडी पाहिली नाही आतापर्यंत. माय असं ध्यानात आलं तर पहा. म्हणजे तिथं आपण घडी कधीच पाहत नाही, पण कीर्तन सुरू झाल्यापासून काहीची तकतक असते, किती वाजले आणि ह्यो किती सोडतो कोणा टोकात. म्हणजे तिथूनच संशयाला काय होतो? प्रारंभ होतो. जिथं सुख आहे महाराज तिथं आपल्याला संशय आहे, आणि जिथं सुख नाही तिथं निश्चयाने आपली प्रवृत्ती ऊर्जित शब्द आहे. कारण प्रपंच आम्ही धुमसू वक्ते बाबा सांगायचे करतो याचा चौथा होऊच तर, कारण त्याच्यामध्ये काय नाही, सुख नाही. तिथं आम्ही अत्यंत वेगपूर्वक आमचा, मला असं वाटतं प्रपंच प्रपंच दिननिशी रात्र, मला असं वाटतं याच्या बाबतीमध्ये आपलं रात्रंदिवस कळत नाही, असा प्रपंच आपण करतो. कारण जी वस्तू का नियम असा आहे महाराज, आपलं मुळात सुख पाहतानाच आपली चूक झालेली आहे. कारण जी वस्तू जिथे, आता प्रक्रिया सांगतो मी, जी वस्तू जिथं आहे तिथं पाहिली म्हणजे सापडन, का जी वस्तू जिथं नाही तिथं पाहिली म्हणजे सापडन? लवकर लवकर बोला. आहे तिथं सापडन. आता शाळेतून मुलगा आला, आजीचं काम आहे तिनं वाढून दिलं, पुन्हा शाळेत मुलगा गेला, 4 वाजेला पुन्हा आला, तर आजीला विचारलं, आजी बरीच बेचैन झालेली दिसते तू. त्यावेळेला त्यानं सांगितलं, मेल्या दुपारी तुला वाढून दिलं आणि त्याचा परिणाम झाला, तेव्हापासून मी गोधड शिवत होते, पण तुला वाढून देण्याच्या नादात मग ही सोय हरवली. बऱ्याच वेळ झाला मी पाहते, मला काही सापडा ना. अण्णासाहेब महाराज बरं, म्हणजे तुम्ही खाली मान घातली तर मला संशय येतो, कारण मला आलं का असं आहे की प्रामुख्याने त्यांनी सांगितलं, मी सुई पाहत होते, सुई सापडा ना. आता हे आमच्या सरकडे गेलेला मुलगा थोडाफार शिकला असल्यामुळं त्याने सरळ सांगितलं, आहे खरं तर तू जुने लोक तुम्हाला काही सुधरत नाही. लक्षात आलं का? इथं मागच्या खानात सुई पाहिल्यापेक्षा तू एक काम कर ना, आपण चल आता ग्रामपंचायतचे लाईट उजेड आलेले, आपण तिथं सुई पाहायला जाऊ. दोघं बी महाराज, आजीनाही सुई पाहिली, लक्षात आली का, नातानाही सुई पाहिली. योग असा आला महाराज, ग्रामपंचायत सदस्य आला वार्ड क्रमांक 1चा, त्यांनाही पाहू लागला. त्याच्यानंतर सरपंच आला, तोही पाहू लागला. आलं का? सुई सापडायला नाही पाहिजे, सुई सापडायला नाही पाहिजे का? नाही सापडली महाराज. काऊन नाही?
हा मग त्या आजीला सरपंचाने विचारलं, आजी 2 तास झाला आम्ही पाहतो, मला असं वाटतं तुम्ही पाहा लागले, सुई का सापडा सापडायला पाहिजे आतापर्यंत, पण हरवली तरी कुठं? ते म्हणे मागच्या खाणामध्ये. आलं का? आणि आपण पाहतो कुठं? उजाडामध्ये. मला तुम्हाला प्रश्न याच्यात करायचा, वस्तू अंधारात सापडते का उजाडात? उजाडात. मग यायचं काय चुकलं? लवकर मला याच्यातून सांगायचं, वस्तू अंधारात सापडते का उजाडात? उजाडात. यायचं काय चुकलं? सारे यायचं. हा अण्णासाहेब महाराज हुशार आहे. काय लक्षात आलं का? वस्तू सापडायला पाहिजे का नाही? वस्तू मला एवढं सांगा, अंधारात सापडते का उजाडात? उजाडातच सापडते. पण हे जरी आपला प्रक्रिया असली तरी वस्तू जिथं हरवली तिथं पाहिली म्हणजे सापडते. आलं का? मग यांचं म्हणजे पाण्याचं साधन चुकलं का, वेळ चुकला का, मला असं वाटतं स्थान चुकलेलं आहे. यांचं स्थान चुकलेलं आहे, एवढं ध्यानात आलं असेल ना. मग म्हातारी चुकली का म्हातारीप्रमाणे सारे चुकलेत? ते नुसते ते चुकले का आपण बी चुका लागलो? आलं का ध्यानात? आपणही चुका लागलो. मग चूक आहे कुठं? आत. इथे आत. आणि आम्ही पाहतो कुठं? बाहेर. लक्षात ठेवा, वेतृण स्वयंभू तस्मात परांग पश्यंती न अंतरात्मना. ब्रह्मदेव एवढा हुशार आहे महाराज, त्याने इंद्रिय उलटे निर्माण केले. कारण ते शब्द आपण पाहतो, नेत्र वगैरे हे सर्व जे इंद्रिय आहेत ना, ज्ञान इंद्रिय उलटे निर्माण करता झाला. त्याच्यामुळं आपण शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध इत्यादी विषयामध्ये आपण सुख पाहतो. बाहेर सुख पाहतो, सुख आहे आत. मग आज सुख आपलंच आहे, पण आपल्याला का नाही भेटत याच्यावर आपल्याला चिंतन पुन्हा करायचं. त्याचं कारण असं आहे, सुख आहे पण याचा प्रतिबंध मला असं वाटतं काढावं लागत. माऊलीचे काही गोव्या तुमच्या समोर ठेवतो अण्णा महाराज. आता मला सांगा, वास्तव जर विचार केला, शेवाळ पाहिलं ना तुम्ही, शेवाळ कशाला कळतं? शेवाळ कशाला म्हणतात? हा, पाण्यावर जे राहतं शेवाळ. मला सरळ सरळ सांगा, शेवाळ राहिलं कुठं? पाण्यावर. आणि झाकलं कोणाला? पाण्याला. बरोबर. चला आता दुसरं, मला तुम्हाला दुसरा प्रश्न आहे. हे आब्र आलेले, आता आब्र राहिले कुठं? आकाशावर. आणि झाकलं कोणाला? आकाशाला. आलं लक्षात? तिसरं उदाहरण देतो मी तुम्हाला. हे असं डोळ्याचे, डोळाची पडळ रचे. म्हणजे ह्या पडदा जो आला, आता यांना चष्मा जो लागला, चष्मा कशामुळे लागला? पडदा आला, ऑपरेशन करावं लागलं. ऑपरेशन करावं लागलं, पडदा राहिला कुठं? डोळ्यावर. आणि झाकलं कोणाला? डोळ्याला. किती उदाहरणं दिली मी आता? 3 उदाहरणं दिली. म्हणजे पाण्यावर शेवाळ राहिलं, झाकलं पाण्याला. आकाशावर आभ्र राहिलं, झाकलं आकाशाला. त्याच्यानंतर पडदा डोळ्यावर राहिलं, झाकलं डोळ्याला. आता तुम्ही, तुमच्या इस्टेट कोणाची? बापाची आहे की नाही? जमीन तुमची, घर तुमचं. बापाने ज्यावेळेला तुमचं लग्न लावून दिलं तर ती बाई तुमच्या घरात आली. इस्टेट कोणाची? कोणाच्या? इस्टेट कोणाच्या? तुमची आहे की नाही? आणि लग्न लावून ज्यावेळेस आली ती लगेच काय म्हणते? अर्धा नाही, पूर्णच तिचं झालेलं आहे. आता पहा ना, आता हे आमचे रामेश्वर भाऊ आणि जिजा आणि ही कमिटी, सप्ताह कमिटी वर्गणीला गेली. लग्न नेमकंच झालं, 100 एकरचा मालक. आणि योगायोगानं ती बाई बाहेर आली आणि ह्या पठ्ठ्यांना सुद्धा महाराज 2000 द्यायचे तर 4000 दिले. आता ती बाई मुलखाची चिकट. आणि ती म्हणे, माय खरं सांगू का महाराज तुम्हाला, या आमच्या मालकाला काही कळत नाही. आता मला एक सांगा, कुंकू कोणाचं? तुमचं. मंगळसूत्र कोणाचं? तुमचं. त्याच्यानंतर साडी कोणाची? तुमची. का पूर्ण बायकोच तुमची? बायकोच तुमची ना. मग बायको तुमची असताना ती नेमकी कोणाच्या आश्रयावर राहिली? कोणाच्या आश्रयावर राहिली? तुमच्या. आणि तुम्हाला काहीच कळत नाही असे गुरुजी सांगायचे. असं म्हणून झाकीलं कोणाला? असं. वेदांत काही अवघड नाही महाराज. याला आपल्या म्हणजे पंडित एक विद्यारण्य स्वामी आणि दुसरे वाचस्पती मिश्र. विद्यारण्य स्वामीचा आभासवाद आहे आणि वाचस्पती मिश्रांचा मला असं वाटतं अवच्छेदकवाद आहे. आपल्याला आभासवाद सांगायचा. स्वआश्रय स्वविषया पक्ष. म्हणजे स्वतःच्या आश्रयावर राहून स्वतःचाच विषय म्हणजे झाकणे. याचं नाव काय? स्वतःच्या आश्रयावर राहणं आणि स्वतःलाच झाकणं. माऊलीने सांगितलं महाराज पाहणं, अहो उदकी झाली बाभुळी ती उदका ती जैशी झाकुळी वायाची आभाळी आकाश लोपे. हे आसो डोळ्याची पडर रचितेने देखणे पण डोळ्याचे नेणे काही तशीचे त्रिगुणात्मक सावली. माझीच बिंबली त्रिगुणात्मक सावली. अरे मजची आडवळ वली जाऊन का जैशी. म्हणजे हे असं, हे जसं मागं राहिलं आपल्याच आश्रयावर आणि झाकलं आपल्याला.
महाराज तसंच आपण जर विचार केला आता प्रामुख्याने हे आज्ञान राहिलं आमच्याच आश्रित आणि झाकलं कोणला हो झाकलं आज्ञान राहिलं कुठं आमच्याच आश्रित आणि झाकलं कोणला आम्हाला मग ठेवायचं का काढायचं ठेवायचं का काढायचं काढायचं माऊलीने सांगितलं काढा पण एक पाठ्या मला तेवढं सोडून बोला जमल का तेवढं सोडून बोला कसं आता इलेक्शन झालं माग एका माणसांना काळी पिशवी घेऊन चालला काळी पिशवीचा म्हणजे मागचा माल माहित असेल तुम्हाला आलं का काळी पिशवी घेऊन जात असताना योगायोगानं ती काळी पिशवीतला माल आपला नाही महाराज तो बोक्याने पाहला कारण ज्यांना सोडे जात त्यांचा जो त्या बोक्याने पाहला ह्यो तो माल पिशवी याच्याकडे पण माल आपला आहे म्हणून बोक्या त्याच्या पाठीमागे लागला आता बोक्या ज्यावेळेस पळू लागला तर त्यावेळेस ते पाहिलं कुत्र्याना कुत्र म्हणे बोक्याच्या अर्थी पळतो माल आपला आहे त्याच्यामुळे कुत्र त्याच्या मागे पाठी पळू लागलं आता कुत्र्यानं पाहिल्यास नंतर तो बाहेर पडल्यास नंतर महाराज ते पाहिलं कोल्याना म्हणजे माझं आडनाव सोडून देतो पण पाहिलं त्यांना ते चंद्रकांत महाराज लक्षात आलं का पहिला माल पाहिला कोणी बोक्यांना दुसरा कोणी पाहिला कुत्र्यांना तिसरा कोणी पाहिला कोल्याना त्याच्यानंतर महाराज हे लांडग्याच्या लक्षात आलं तो माल पाहिला लांडग्यानं लांडगं पाठीमागे लागलं लांडग्यानं पाहिल्यास नंतर आलं वाघाच्या लक्षात सिंहाच्या लक्षात त्याच्यानंतर हे सर्व हिंस्र प्राणी त्याच्या पाठीमागे लागले आणि मग याच्या ध्यानात आले की हे सारे मायामागे आहेत लक्षात आलं आता माझं काही खरं नाही आरडाओरडा करू लागला की कोणी हो कोणतरी बसवा बाबा मला रामेश्वर महाराजजीचं आमचे चंद्रकांत महाराज यांनी हे पाहिलं आणि त्यांनाच लक्षात आलं की आता याला बचवलं पाहिजे गावातला माणूस आहे बाबा जरी पिशवी खाता असला पण आपला माणूस आपला आहे आलं का याला पकडलं पाहिजे याचं जीवन आपण बचवलं पाहिजे आणि म्हणून महाराज काठ्या घेऊन हे पाठीमागे लागले आणि लागत असताना यांनी अत्यंत सूक्ष्म नजरेने पाहिलं अरे याच्याकडे पिशवी आहे गाड्या आता याला काठी घेऊन याचा बचाव करायचं काहीच काम नाही फक्त त्याला आवडू लागले की राम भाऊ तू कृपा फक्त एक काम कर तू या मागे लागतच नाही पिशवी खाली टाक लक्षात आलं का पिशवी एकदा तू खाली टाकली की हे संकट सुटले समजायचं तो पाठ्या इतका चिवट होता महाराज तो का म्हणला माहिती का मला कपडे काढून टाकायचं सांगा वाटलंच तर बायको सुद्धा टाकायची सांगा आलं का पण पिशवी नाही मग महाराज आपलं हेच झालं आलं का आम्ही काही करायला तयार आहे काही तरी टाकायला तयार आहे पण नेमकं जे टाकायचं ते टाकायला तयार नाही म्हणजे पाहा तुम्ही आता काही लोक बायका टाकीते भगवे कपडे घालते काही लोक मला सांगा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीची साधना करते नाना साधनाच्या केल्या खटपटा पण त्यांना पोहतीची याच्या उदाहरण काय कारण हो कारण नेमकं आम्हाला जे टाकायचं ते टाकत नाही महाराज आता ऐका तुम्हाला जी ताप येते कोणला येते ताप 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 हिव ताप हा शरीर बरोबर आहे मग हिव तापेचं कारण शरीर आश्रय कोण आहे लवकर लवकर बोला हिव तापेचं आश्रय कोण आहे शरीर मग आता याचं कारण पुन्हा संशोधन करायचं हिव तापाचा आश्रय जर शरीर आहे तर शरीराचा आश्रय कोण आहे पापुण्य शरीराचा आश्रय कोण आहे पाप पुण्य आहे महाराज पाप पुण्य बरोबर बोलले पाप पुण्य आहे आता पाप पुण्य तर पाप पुण्याचा आश्रय कोण आहे कारण कोण आहे मग पाप पुण्य कशामुळं राग आणि द्वेषामुळं बरं राग द्वेष कशामुळं अनुकूल प्रतिकूल ज्ञानामुळं अनुकूल प्रतिकूल ज्ञान आहे हे कशामुळं अहो भेद ज्ञानामुळं हे अनुकूल ते प्रतिकूल मग भेद ज्ञान आहे तर भेद ज्ञान कशामुळं मूळ कारण जायचं आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे महाराज हे घातलं का सारी साखळी तुटली समजायचं मग काय घालावं लागेल तुम्हाला अज्ञान मग लोक हुशार झाले ते म्हटले महाराज आज आम्हाला कळलं आता आम्हाला हे अज्ञान ठेवायचंच नाही कारण जे दुःख देतं ते ठेवायचं का महाराज नाही ठेवायचं ते काढायचं मग आता ते काढायचं ते याच्यासाठी आम्हाला काय करावं लागेल हो महाराज आता पहा ना अण्णासाहेब महाराज यांच्याकडे एक माणूस आला पहा ते म्हणे मला खोली भाड्यानं पाहिजे आता अण्णासाहेब महाराज थोडे शिकले सवरलेले माणसं असल्यामुळे त्यांनी लगेच गाड्याला सांगितलं जा आपली खोली आता उघडा त्याच्यात अंधार असं खोरे टिका टोपले घ्या दिवसभर काढून टाका मग आधार तुमचे गड्यांनी दिवसभर काढला अण्णासाहेब महाराज बरं का निघाला का तो नाही निघाला पण हे हुशार असल्यामुळे यांनी लगेच दुसऱ्या दिवशी उपाय केला ते म्हणे आपल्या विहिरीतली मोटर काढा 5ची आहे आणि लगेच तिला उपसून काढा कशाला नाही जात ना खोऱ्यांनी तर मला सांगा तुम्ही म्हणजे मोटर लावली आणि त्यानं अंधार काढा सांगितला निघाला का नाही अण्णासाहेब महाराज हुशार त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी उठले ते म्हणे एक काम करा चला आपला पोलिसाचा ना आपला वशील आहे मग पोलीसवाल्याकडे गेले तुम्ही आणि त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर त्यांना सांगितलं की बुवा काही म्हणा याच्यावर केस करायची याला उचला मग अंधाराला उचलायचा प्रयत्न केला तरी अंधार गेला नाही काय कारण
चौथ्या दिवशी अण्णासाहेब महाराज उठले. ते म्हणे कसा जात नाही आता पाऊस. महाराज सारी भावकी एक केली. ते म्हणे याला हाणून मारून कुठून काढून देऊ. आणि मग तुम्ही काठ्या कुऱ्हाडी आणल्या आणि मग अंधकाराला मला असं वाटतं तवा तो अंधकार बाहेर निघाला आणि पळून गेला. नाही काहून नाही गेला. हा मग अंधार घालायचा प्रयत्न तुम्ही केला नाही का. लवकर लवकर बोला. कुऱ्हाडी हाणल्या नाही का त्याला. हाणल्या. टिकास हाणला नाही का. हाणला. खाणून काढला का नाही. काढला. उपसून काढला का नाही. काढला. पोलीस केस केली की नाही. केली. काहून नाही गेला मला सांगा तुम्ही. जायला पाहिजे की नाही त्यांना. अहो तो गेलाच असता. आणि मग एका तुमच्या लहान मुलांना सांगितलं बाबा एक काम करा आता लाईट लावून पाहू. आलं का. लाईट लावला महाराज प्रकाश 2 मिनिटातच तू कुठे गेला पताच नाही लागला. मग तुम्ही साधना केली नाही. मग आता तुम्ही साधना केल्या नाही का मुलांना साधना केल्या नाही. दोन्ही केली की नाही. मग शहाणं कोण ठरलं. वरपा शहाणं कोण ठरलं. लक्षात आलं का. मुलगा का. त्याचं कारण असं आहे की बाबा त्यांना योग्य एका मिनिटात लाईट लावला. कारण आता ऐका. कारण अंधार जाऊ शकतो बा. अंधार जायसाठीच ते आलेले आहे. पण तुम्ही जे प्रयत्न केलेले अंधार घालवण्याचे नाही ते चुकीचं साधन तुम्ही निवडलं. अंधार जर घालायचा असेल तर याच्याकरता याच्या विरोधी कोण आहे. लक्षात आलं का. तर याच्या विरोधी प्रकाशच आहे. तसं इथं अज्ञान घालायचं. मग आता अज्ञान घालायचं लोक समोर आले. ते म्हणे महाराज आम्हाला अज्ञान नाही ठेवायचं. पण आता अज्ञान नेमकं घालायचं तर याला काय करावं लागल का वळखावं लागल. लवकर लवकर बोला. लक्षात आलं का. इथं करणं नाही महत्वाचं. कारण जे करण्याचं असतं ते अनित्य फल असतं. आणि जे मला असं वाटतं कळण्याचं असतं ना ते नित्य फल असतं. हे ध्यानात घ्या. म्हणजे चालता चालता हीच प्रक्रिया. जे जे तुम्ही कर्तृजन्य आहे महाराज ते फल अनित्य आहे. आणि जे जे मला असं वाटतं वस्तुतंत्र आहे ते फल कधी बी पहा नित्य आहे. म्हणून पहा जे जे ज्याच्या जिथं जिथं करणं आहे समजून घ्यायचं ते समाप्त होणार आहे. आणि जिथं जिथं कळणं आहे ते कधी समाप्त होत नाही. मग आम्हाला देव पाहायचा नाही देव ओळखायचा. म्हणजे आमचे गुरु सांगायचे ना महाराज बाईना नवरा करायचं नाही. लक्षात आलं का. नवऱ्याचं व्हायचं. बाई नवरा करणं महत्वाचं का नवऱ्याचं होणं महत्वाचं आहे. हा मग बाईना नवरा करावा का नवऱ्याच व्हावं. नवऱ्याच व्हावं. नवरा करू नये. बरे वा नवरा करू नये बाईना. मग हा अहो नवरा जर करू नये तिथं. नवरा केलेली बाई नवऱ्याला अडचणीत आणते महाराज. नवरा केलेली बाई नवऱ्याला अडचणीत आणते. पण नवऱ्याची झालेली बाई मरताना सुद्धा भावाला सांगते की मी मेले तरी चालेल माया कुंखवाच्या धान्याला काही झालं नाही पाहिजे. काय कारण याचं होणं महत्वाचं आहे. ध्यानात आलं तर पहा बरेच लोक महाराज आहे ना हे जसं नवरा करणारी बाई नवऱ्याला अडचणीत आणते. नवरा करणारी बाई केवळ जशी नवऱ्याला अडचणीत आणते तसे देवदेव करणारे लोक आहेत महाराज हे देवाला अडचणीत आणते. ध्यानात घ्या. कारण बरेच लोक आता सप्त वातावरण दिसलं का माळी घालते. आणि वातावरण संपलं ते म्हणते नाही राव मिळच लागणार जमाच ना आता हे असं असं दमच निघत नाही ते पाहिल्यावर. काय करावं मग. म्हणजे मित्रसंग गेले का दम निघत नाही त्यांना. देवच अडचणीत आणला. आमच्या रामनगरला पहा तुम्ही एका हॉटेलवाल्याने मला दाखवले महाराज काय तुमचे वारकरी पहा 70 माळी पाडले तिथं. न्या कोणाला तरी घालाल म्हणलं. कोणाच्या त्या कोणाच्या म्हणजे आमचा माल पहा. म्हणजे याचा अर्थ आहे देव अडचणीत आणला महाराज या लोकांना. आलं का. नवरा करणारी बाई नवऱ्याला अडचणीत आणती तसे फक्त देवदेव करणारे माणसं देवाला अडचणीत आणल्याशिवाय राहत नाही. मग देवदेव नाही करायचा देवदेव करून देवाचं व्हायचं हे ध्यानात घ्या. लक्षात आलं का. म्हणजे तसा सप्ताह नाही करायचा सप्ताह करून देवाचं व्हायचं. तसं मला तुम्हाला सांगायचं होणं म्हणजे ओळखणं. मग हे ओळखायचं असेल तर काय करावं लागेल. मग महाराज समोर आले की याला तुम्हाला ज्ञानच प्राप्त करावं लागेल. मग महाराज म्हटले बाबा आम्हाला ज्ञान प्राप्त करावं लागेल अजिबात अडचण नाही. पण जे ज्ञान प्राप्त करायचं त्या ज्ञानाचं लक्षण काय ते सांगा. मग महाराज सांगतात अभंगाचं पहिलं चरण Yeah.
तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये न करी रे संग हे अद्वैत तत्वज्ञानाचं पहिलं मला असं वाटतं प्रामुख्याने लक्षण आहे महाराज. संग आता मला याच्यात काही मुद्दे आपल्या समोर मांडायचे. संग म्हणजे पहा आता संग करावा का न करावा असं मला तुम्हाला प्रश्न करायचा. संग करावा का न करावा? हा करावा कोणाचा? हा बरोबर आहे महाराज. काही संघ असे ते केले पाहिजे आणि काही संघ असे की ते नाकारले पाहिजे. उदाहरणार्थ देवाचा सहवास जर केला आपण तर आपलं कल्याण आहे. तुझी हे संगती झाली आमूची जर मला असं वाटतं देववशाची ती त्याची घडावी संगती असे महाराज. दोन संघ असे की ते केलेच पाहिजे आणि याच्यातले दोन संघ असे जीवाचे संघ आणि दुसरा संघ तिसरं काय जडाचा संघ चौथा संघ जडाचा संघ आहे महाराज. हा आता स्थावर माल माता वगैरे जे आता टीव्हीला सध्या बातम्याच ते महाराज आता जाऊ देत. कितीतरी माया लोक जमा करणारे लोक आहेत. माया जमा म्हणजे स्थावर जे नाही जड आहे का चेतन आहे ते? हा जड आहे. जडासाठी महाराज लोक जीव द्यायला लागले. आता पाहा काहीला जर जलाची सजा झाली ना तर किती जमा केलं तर काही फायदा नाही त्याचा. असे लय लोक आहेत हे. आता बाहेर काढायला पाहिजे. कितीतरी लोक आहेत ध्यानात घ्या. कितीतरी लोक असे किती जडाच्या नादी लागून महाराज समाप्त झाले. हे आमचे गुरुजी पंचतंत्रामध्ये गुरुवर भूदृष्टांत सांगायचे. 4 जण आपल्या सातोना हे श्रीमंत गाव आहे पण 2-4 गरीब होते इथं. त्या 2-4 गरीबाला महाराज दम निघाला. काही म्हणे आपल्याला श्रीमंतच व्हायचं आणि ह्या गावातून नंबर 1ला भाऊ. जसे आपले सोपनराव कर्म करून मला असं वाटतं बिचारे संभाजीनगरला गेले मस्त चांगले श्रीमंत झाले. पण त्याला मग ते म्हणे हे बाहेर गेलो श्रीमंत होतं राव माणूस. शिवाय 100% आपल्याला श्रीमंत व्हायचं. आणि मग गेले 4 जण. पण जाता जाता आपले जसे बालानंद स्वामी महाराज आपल्या गावात चमत्कारी साधू त्यांनी पाहिलं कुठं चालले रे ढोरके हो. मग ते काही सांभाळत होतं. ते म्हणे श्रीमंत व्हायचं आम्हाला. ते म्हणे मग मूर्ख हो कुठं चालले? अमेरिकेला. लहान गाव नाही सांगितलं बाबा तुम्ही तर. ते म्हणे एक काम करा मी सांगतो ते करता. ते म्हणे करतो. काय करायचं? हे दिवा उचला आणि ते दिवा उचला. ते म्हणे काय करायचं? हे दिवा उचला येवगाव आज आमुष आहे तुम्ही दिवा उचलून तर पहा. दिवा उचलला. दिवा उचलल्याच्या नंतर महाराज त्यांना सांगितलं जिथं वाद पडेल तिथं उकरा तुमचं काम झालं. आता आमुष्याचा दिवस डोंगराच्या कडीना हे ज्यावेळेस ते वाद घेऊन चालले तर येवगाव महाराज बरोबर 6:30 वाजेला एक वाद खाली पडली. खाली वाद पडली उकरून पाहिलं तर चांदीची खान लागली महाराज माऊली. ज्यावेळेस चांदीची खान लागली तर त्यावेळेला आता ह्या माणसाचं मत आलं की दिवा बाजूला ठेवा आपलं कल्याण झालं. 400 रुपये तोळा का वाहना पण भरपूर आहे ना पुसला गथुडे. तर ते म्हणे आम्ही का मूर्ख आहे का तोळ्यासारखे चांदीवर बसायला? वाती किती राहिले शिल्लक? ते म्हणे 3.
मग तोही वाद खाली पडली आमच्या राहिल्या तुझी खाली वाद पडली आमच्या राहिल्या घ्या म्हणे बाबा मग आता त्यानं दुसऱ्यानं उचलला दिवा महाराज योग्य बरोबर 7:30-8 वाजले एक वाद खाली पडली ज्याच्या हातातली होती त्यानं दिवा बाजूला ठेवला उकरून पाहत होतो सोन्याची खान तर याचं मत आलं की बाबा मागं चांदी आता सोनं आहे चला आपलं बस झालं आता खान आहे ना सोनं 88 रुपये मला वाटतं तोळा आता काय आता याच्यापेक्षा काय पाहिजे हो? महाराज ते 2 होते ते काय म्हणे आम्ही काय बुद्धू आहे का आम्हाला काय समजत नाही का तू घुमा लागला आम्हाला पहिल्याची वाद पडली त्याला चांदी सापडली तुझी वाद पडली तुला सोनं सापडलं आणि इकडे दिवा उचलला दिवा पुढं गेल्याच्या नंतर बरोबर 10:30 एक वाद खाली पडली आणि खाली वाद पडल्यास नंतर उकरून पाहत होतो महाराज हिरे माणिक मोती काही सांगू का नाही लक्षात आलं का म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ सापडले आता अनमोल ज्याची किंमतच नाही महाराज असे पदार्थ सापडले आता तो म्हणे बाबा आता त्या दोघाला एकाल चांदीची एकाल सोन्याची आणि इथं बी वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ आपल्याला तू हिरे घे मी माणिक घेतो नाही तू मोती घे आता काय अडचण आहे ते म्हणे तू काय मला काय म्हणजे अनपढ समजतो का मी तुमच्या तिघापेक्षा चांगला शिकलेला माणूस हा मी काय असा नाही माणूस घे इकडे दिवा उचलला तो दिवा एक वात राहिली होती आलं का 12:30 वाजले आमुष्या किट्ट अंधकार कोल्याची दीर्घ स्वरात भुई असा आवाज यायला लागला आलं का कुत्रे दीर्घ स्वरात आरडा लागले त्याच्यानंतर कोले बुक रात्रीच होती महाराज आलं का त्याच्यानंतर आपण पुन्हा आजूबाजूला हाडळीचा आवाज यायला लागला मग आता हा मात्र परेशान झाला की आता माझं काही खरं नाही बाबा वाद पाडा ना आता वाद पडल मग वाद पडल आता वाद पडल मग वाद पडल पण योग असा आला आवाज तर काही सुधरू द्या ना आणि मग त्याला एक काळा भोर असा एक मनुष्य दिसला उंच पुरा दीर्घकाल मला असं वाटतं तो आक्रळत होता आक्रोश करत होता त्याच्या मस्तकावर चाक फिरत होतं रक्ताच्या चिरकांड्या उडत होत्या मग तो म्हणे मेल्यापेक्षा याच्याकडे जाऊ आपण आता आणि त्याला विचारू की बाबा तू काऊन आळतो म्हणून यांना तो दिवा टेकला आणि ते म्हणे वाद तर पाडाच ना बाबा पण मारायचं आपण म्हणून तो त्याच्यापाशी गेला आणि त्याला विचारलं आपण पहा पडतो बाबा आणि नेमकं काऊन आरडा लागला तू तरी थांब तो म्हणे बाबा कसा थांबू ताटात वाचल्यावर माणूस आव तर करणार ना तसं हे महा मस्तकावर चाक आहे त्याच्यात दीर्घ चिरकांड्या रक्ताच्या उडत्यात तू म्हणतो थांब कसं जमन हे म्हणे कवापासून आहे तो म्हणे सतयुगापासून मी इथंच उभा आहे ते म्हणून काय झालं होतं मग याने कथा सुरू केली आम्ही 4 जण सातोऱ्यातून निघालो होतो पहा तुमच्या ध्यानात आलं तर आता आम्ही सातोऱ्यातून निघालो होतो आम्हाला श्रीमंत व्हायचं होतं आमचा एक मित्र त्यांना त्याची वात खाली पडली चांदीची खान लागली एकाची वात पडली त्याला सोनं लागलं एकाची वात पडली त्याला हिरे माणिक मोती लागले पण आम्ही त्याचं ऐकलं नाही इकडं निघालो आणि मग इकडं काय झालं तो म्हणे इकडं निघालो तो आमच्या अगोदर पहिल्या सतयुगातला एक माणूस इथं उभा तो चाक त्याच्या मस्तकावर फिरत होतं आणि मग त्याला विचारलं तू कोण आहे ते चाक उडालं माझ्या मस्तकावर आलं आणि मी त्याला जाताना विचारलं बाबा हे काय प्रकार तो म्हणे हे प्रकारच असा आहे तो म्हणे मग हे कुठपर्यंत तो म्हणे तो हा सारखा लोभी जोपर्यंत इथं येत नाही तोपर्यंत असंच आता आता तुमच्या ध्यानात आलं तर पहा आलं का कारण मग तो आरडू लागला की बाबा मी जडाचा सहवास केला आणि त्याचा परिणाम असा झाला चक्रम भ्रमती मस्तके मस्तकावर माझ्या चक्र किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा मला असं वाटतं याच्या करता न करी रे असं न करी रे संग म्हणजे आसक्ती प्रपंचात राहणं महाराज राहणं दोष नाही आसक्तीना राहणं दोष आहे आलं संग करू नका आता कबड्डी खेळतात कबड्डी खेळली तुम्ही लहानपणी अण्णासाहेब महाराज कबड्डी खेळत असताना गडी तिकडे किती आहे तिकडे गडी किती आहे 7 आणि इकडे किती आहे 7 घर अलग अलग असतील ना मग ह्या घरातून त्या घरात जायचं आणि काय करायचं त्यांना कबड्डी 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 हात लावायचा आणि वापस यायचं पण ह्यो आला तिकडे गडी गेला आणि त्यांनाच म्हणलं काय चाललं कोण आलं निवडून तुमच्या आलं का बरे का स्वामीन बरे का आई वडिलाचं आरोग्य कसं काय लेकरं बाळ बरे आहे का असं म्हणत बसलं त्याच्या घरात जाऊ मार त्यानं धरला काय ना पायानं काय ना हातानं धरला टाकला दाब मग मला सांगा तो कशाला गेला होता तिथं कबड्डी कबड्डी खेळायला त्याला बाद करायचं राहिलं बाजूला कापूस कस काय सोयाबीन कस काय कोण आलं निवडून दाबला गाड्या ना आमचं तसं झालं महाराज आता ऐका कबड्डी खेळणं दोष नव्हता तो त्याच्या घरात जाणं दोष नव्हता
पण त्याच्या घरात राहणं दोष होता. आलं का? तसं इथं आपण कबड्डी 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 खेळायला महाराज, पण आपल्या घराकडे लक्ष ठेवा. त्याला बाद करा आणि आपल्या घराकडे या. हे पण तिथंच रमले. ते आपलं हे झालं ना. आपण कबड्डी खेळायला इथं आलो होतो पण रमलो, त्याचा परिणाम आहे. राहणं दोष नाही. आता रामेश्वर महाराजच्या घरी गेलो होतो मी. महाराज घर दार असं मला सुंदर वाटलं. त्यांचं भाऊचं म्हणणं आलं, बाबा महाराज अरे तुमचंच आहे. मग मी म्हटलं बाबा किती आनंद वाटलं मला सातवण्यासारख्या गावात. नमुना नंबर 8 भेटले तर किती चांगलं भाऊ द्यायला लागले मला अरे का. त्याला म्हणलं मी आता कीर्तनाच्या अगोदर की नमुना नंबर 8 काढून ठेवा बाबा. मग त्यांनी पोराला सांगून ठेवलं 2-4 आता की याला काठ्या आणा आता कीर्तन वाहू द्या. पाहू ह्यो कसा नमुना नंबर 8 करून घेतो. वर पा अण्णासाहेब महाराज म्हणजे मला डोळ्यात डोळे घालून बोलत सवय म्हणून मला सांगायचं. आता मला एक सांगा तुम्ही, रामेश्वर महाराजांनी मला जसा चहा लागता तसा मागितला तसा दिला. त्याने माझा सन्मान केला, आदर केला. आलं का. ते वयाना ज्ञानाना जास्त असताना माझ्यासारख्या अनपट माणसाचे बिचारे ते पाय फोडले. म्हणजे वयाचा विचार नाही केला. कारण अतिथी देवो भव ही त्यांची व्यापक संस्कृती त्यांनी सांभाळली. पण मला दम निघाला तिथं घर पाहून. मी म्हणलं ठेवा मग नमुना नंबर 8 काढून. त्यानं मग काठी आणि ते ठेवलेले आता. आणि मला कानात सांगितलं तू फक्त पुढे जातो आता पाहतोच आता. आता मला सांगा, पहिल्यांदा चहा ना आता काठ्या काय कारण. पहिल्यांदा चहा ना आता काठ्या काय कारण. हा महाराज म्हणजे पहिल्यांदा चहा याचं कारण आहे इथं येणं दोष नाही. ध्यानात घ्या. पहिल्यांदा चहा याचं कारण असं इथं येणं दोष नाही. पण इथं आल्याच्या नंतर इथल्या वस्तूला माझं म्हणणं हा दोष आहे. याच्यामुळं मारे. ध्यानात आलं तर पहा. तसं आम्हाला प्रपंचात राहणं खेळानं महाराज. सरपंच व्हा, खासदार व्हा, उद्योगपती व्हा, कोणी पकवाजे व्हा, कोणी माग गायनाचार्य व्हा, कोणी कीर्तन करा, खेळानं कबड्डी. पण तिथं राहू नका, घराकडे लक्ष ठेवा. आलं का ध्यानात. म्हणजे कबड्डी कबड्डी हे खेळा म्हणजे याचा अर्थ आहे न करी रे संघ. आसक्तीने राहू नका. आणि पुढं सांगितलं महाराज राही रे निश्चळ. म्हणजे पदापदाचं चिंतन करू आपण. राही रे निश्चळ. निश्चळ राहणं महाराज. निश्चळ राहणं म्हणजे समत्वाची भावना ठेवणं. सुख दुःख समान असं एक चरण आहे. मला असं वाटतं सुख दुःख समान सकळ देवाचा कृपा. म्हणजे याच्यावर नैव धर्मी नच्या धर्मी ब्रह्मसूत्र आपले गीता भाष्य. नैव धर्मी नच्या धर्मी नैवच सुखा नैव धर्मी नच्या धर्मी नैवच शुभाशुभी. म्हणजे सुखी संतोषानं यावे याच्यावर आणवा. दुःखी विषादानं भजावे लाभा लाभ न धरावे मनाबाजी. गायीची तृषी हारू पाणी है की नाही. का व्याघ्र विष होणे मारू महाराज. का खांडवाया भाव घाली लावणी जयाने केली दोघा. वृक्षाची समत्वाची भावना आहे, पाण्याची समत्वाची भावना आहे. ध्यानात घ्या. तशी समत्वाची भावना पाहिजे प्रपंचामध्ये. सुख आलं तरी सहन झालं पाहिजे आणि दुःख आलं तरी सहन झालं पाहिजे. काही पाळल्यावर मेरे महाराज आमदार लोक म्हणजे त्याचं नाव सांगू का नको. हो ना कशाला सांगायचं बिचारायचं. आणि नाव घेऊ बी नाही त्यांचं आता. नाही जुनं आहे ते मेलेलं ते. म्हणजे ते पडलं कानावर शब्द आले कीच गेलं. आणि काही लोक आल्यावर गेले. आता याचं काय करायचं. तुमच्या ध्यानात आले का. सुख सहन झालं पाहिजे महाराज. पचनशक्ती पाहिजे. ध्यानात घ्या. सुख सहन झालं पाहिजे आणि दुःख सहन झालं पाहिजे. समत्वाची भावना. राही रे निश्चळ. राही रे निश्चळ. सम
आता पहा ये बी दिन जाएंगे. आमचे गुरुवारी भूपाठात सांगायचे आम्हाला की राजा साधू पाला आमचे बालानंद स्वामी महाराज सारखा, पण यांना काय घेणं तर महाराज असो का तिकडे नेता असो, तो राजा आला की डोळे झाकले महाराज. त्यानं डोळे झाकलेच नंतर त्यात वाटलं आता उठण मग उठण, पण राजा कशाच उठवतो भलतात शिवट. असा बसला पाहिला, असा खिंडीतून ते स्वामीने पाहिलं हे इथंच आहे. मग यांना आला राग, त्यांनी आपल्या बोटातली अंगठी काढली महाराज, दिली फेकून यांच्या अंगावर. राजाला असा आनंद वाटला, ते म्हण जाऊ दे बाबा 3 दिवस झाली वाट पाहतो उठायची, हे उठाना पण आज काय ना अंगठी भेटली आपल्याला. म्हणजे सोनासाठी नाही तो बसला होता तिथं, पण प्रसाद म्हणून घरी घेऊन गेला. घरी घेऊन गेल्याच नंतर बायको सांगितलं याला पूजाच्या याच्यात ठेवा आमच्या घरामध्ये. ती बायको नेऊन ठेवली आणि दुसऱ्या दिवशी काय केलं, पूर्ण देवपूजा करत असताना मला असं वाटतं ती अंगठी ज्यावेळेला तिचं स्नान म्हणजे घालायला लागला अंगठीला एक मूर्ती म्हणून, योग असा आला की ती मूर्ती म्हणून ज्यावेळेस अंगठी घातली तर त्या अंगठीचा परिणाम असा आहे, त्याच्यावर त्यांना शब्द दिसले की ये बी दिन जाएंगे. आणि मग ये बी दिन जाएंगे तर राजा बायकोकडे आलं आणि सांगितलं आता आपलं कल्याण. ते म्हण काय झालं, साधूना काल मला मंत्र दिला ये बी दिन, ऐका आता सुरूच झालं मला, ये बी दिन जाएंगे, ये बी दिन जाएंगे. योग असा आला, परचक्र आलं, घरातलेच घर भेदी निघाले आणि त्यांनी याला परावृत्त केलं. दुसऱ्या राजाने याला पराजय करून एका जलात, बायको एका जलात, मुली एका जलात, सुना एका जलात, मुलं एका जलात, आणि याला असं एक जल दिलं, याचे कपडे काढले महाराज, काय करदुडं सुद्धा ठेवलं नाही. आणि त्या जेलरला सांगितलं असं याला सांभाळायचं, असं याला सांभाळायचं, याला डायरेक्ट नाही मारायचं, आपल्याला मारता मारता मारायचं, याला डायरेक्ट नाही मारायचं महाराज. आता हे ज्या म्हणजे जे प्रकरण चालू आहे ना, आता हे प्रकरण यांना जसं मारलं महाराज, याला फाशीच शिक्षा नाही पाहिजे अशा गुन्हेगारांना. गुन्हेगाराला फाशीच शिक्षा नाही, याला तडपू असं मारलंच पाहिजे. आता म्हणजे असं कसं, ह्या राजाला सांगितलं याचे कपडे काढा, जेलरला सांगितलं खायला देऊ नका, कधी मद्याचा आणि द्यायचं का आपल्या भुसाच्या भाकरी करायचा, भुसाच्या सोयाबीनचा भूस, कधी हरभऱ्याचा भूस द्यायच्या भाकरी, मेलं तर मेलं, जगलं काही ठेवायचंच नव्हतं त्याला. आणि एवढे मोठे डास आहेत ना, जे संडास बाथरूम खुले करून दिले मोकळे, की डास आले पाहिजे ना चावले पाहिजे. महाराज काय सांगा तुम्हाला, 6 वर्ष राजा हातासाची याची दाढी वाढलेली. त्या राजाला एवढा आनंद झाला की तो म्हण चला आता दुश्मन असलेला राजा बहुतेक आता असा हाल झाले असते, मरत आला असन, म्हणजे काहीतरी आळ्या पिळ्या देत असन. आणि तिथे गेल्यास नंतर जेलरला विचारलं चला आता आपल्याला याला पाहायचं. आणि ते जेलरला पाहिलं महाराज, त्या राजाला अण्णासाहेब महाराज हे जास्त सुटलं ह्यो राजा. मग याने जेलरकडे पाहिलं, तो म्हण तू याला काही खाऊ घातलं का? तो म्हणे महाराज 3 महिन्यापासून तुम्ही यायचे म्हणून आम्ही याला काही करीत होतो, पण मग ते खराबच व्हायना, तुमच्यापेक्षा सजा कठीण केली होती आम्ही, तरी हे खराब व्हायना, हे वाढतच चाललं याचं तेच. आणि मग त्याला विचारलं करदोडा नाही तुला, इथं का खातो म्हणा, तो काहीच नाही, झोपण्यापुरतीच जागा, करतो काय तू? ते म्हणे ये बी दिन जाएंगे. आता पहा तुम्ही, ते म्हणे आमच्या काही लक्षात येणार, ये बी दिन जाएंगे, त्यांनाच राजा व्हायचं. ते म्हणे मा काय लक्षात येणार बाबा. अरे मूर्खा, जेव्हा मी युवा रूपीचे विद्यावान, निरघो दृढ चित्तवान, सैन्य उपित सर्व पुथे वित्तपूर्ण प्रपालयन, तो आम्ही युवा होतो, निरोगी होतो, दृढ चित्ताचा होतो, पैशाने परिपूर्ण भरलेल्या पृथ्वीचं राज्य करत होतो, तेव्हा सुद्धा याच मंत्रात जप करत होतो. एवढे चांगले दिवस असताना ये बी दिन जाएंगे, मग एवढे मग चांगले गेले तर हे वाईट कसे राहतील, ये बी दिन जाएंगे. आणि मग याच्या ध्यानात आलं काय करण, तो म्हणे जसं सुखात बी आपण समजलं पाहिजे हे दिवस जाणार आहे, उन्मत्त नाही व्हायचं. आणि आपत्ती आली तरी सुद्धा असं समजायचं ये बी दिन जाएंगे, महाराज खाचायचं नाही कधीच, हे ध्यानात घ्यायचं. अशा वृत्तीत राहणं म्हणजे राही रे निश्चल. आलं ध्यानात तर पहा आता, म्हणजे न करी रे संग याचं चिंतन झालं, राही रे निश्चळ याचं चिंतन झालं. आणि आता तिसरा महत्वाचा मुद्दा आहे, लागू निधी मळ ममतेचा. महाराज आता हे तुमचा पांढरा कापड आहे, 8-10 दिवस जर नाही सप्त्याला आले तुम्ही आणि म्हटले बाबा नाही धुवायचा, तर ह्यो पांढरा राहील का काळा होईल? काळा होईल. मग हाही मूळ कापड कसा पांढरा आणि झाकला कशा ना मळाना. मळ झाका, मळाचं लक्षण आहे झाकणं. मळाचं लक्षण काय? झाकणं. म्हणजे मळाचं लक्षण जर झाकणं आहे
तसं अहम आणि ममतेचं मळच आहे महाराज. त्याने आपल्या स्वरूपाला काय केलेले झाकलेलं आहे. म्हणून पण आमचे गुरुजी म्हणायचे, अहो महाराज बडबडजी न घोडो एक मारो छेडो नीचे भडजी उपर घोडो. असं गुरुजी शब्द आहे. म्हणजे पहा का अण्णासाहेब महाराज वास्तव जर विचार केला, तुमच्याकडे समजा 5 लाखाचं घोडं आहे. किती? 5 लाखाचं. आणलं घरी, दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याच्या त्या याच्या पाहायला गेले त्या वाड्यामध्ये मरून पडलं. मग घोडं मरून पडल्यास त्या दिवशी 5 लाखाचं जेवण जातं त्या दिवशी? नाही. खाता का काही त्या दिवशी? खाता नाही. तुम्ही खात नाही. कारण काय 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 झालं? घोडं मेलं. याच्या उलट घोडं आणलं तुम्ही मेले समजा हो. मग घोडं काय करतं? खातं का? नाही. खातं. मग घोडं खातं आणि तुम्ही खात नाही. कोण चांगलं? घोडं चांगलं. सरळ आहे ना. हा मग अध्यासलंय पटवून द्यायचं नाही तुम्हाला. प्रक्रिया सांगायच्या. म्हणजे जनावराला एकच अध्यास आणि आम्हाला 2 अध्यास. महाराज एवढी गुतीलीत आम्ही. आम्हाला आमचा बी आणि आम्हाला दुसऱ्याचा बी. आणि एवढा आहे मम, इतक्या लांब मम. एकाला विचारले पोरग कोणाचं आलं तुमच्याकडं? तर नाही. तेव्हा आपल्या मेवणीच्या पोरीच्या 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 पोराचा पोरगा. काय मिळत लागा ना मला तर आता. इतकं मम कुठं लांब असतं का आपलं? शिकायला आणलं दिवाळीला म्हणले आता हे म्यान बाबा तुम्हाला नाही पण बरं बाबा बरं, पण ते मम नाही कळलं मला तुमचं इतकं कोणाचं आहे ते. म्हणजे एवढं मम आमचं लांब आहे. म्हणून मला असं वाटतं पहिला अध्यास अहम घाला आणि अहम कारण अध्यास जर गेला तर कार्य हा मम अध्यास गेल्याशिवाय राहत नाही. कारण आमचे गुरुवरी भाऊ सांगायचे महाराज, माणूस खरं सांगा ना अण्णासाहेब महाराज, समजा बाई मेल्यावर माणूस रडतो का बायको मेल्यावर रडतो? बायको मेल्यावर. बाई मेल्यावर मग बाई मेल्यावर कोण नाही रडत आणि बायको मेल्यावर का रडतो? माझं कोण? बायको. आणि बाई बर शेजारीने. उलट त्या शेजारीने तिचा जर गेला, ती जर गेली तर त्यालाच जाऊन सांगतो हा रडू नको, लेकरा बाळाची पाठी आहे. आपण लगेचच त्याला होऊ दे म्हणजे दुसरी करून द्यायच्या पाठीमागे. म्हणजे बाई मेल्यावर का रडत नाही? कारण माझी नाही. आणि बायको मेल्यावर का रडतो? कारण बायको माझी आहे. मग बायको घालायची का माझेपणा घालवायचा? असे बायको नाही घालवायची महाराज. त्या माझेपणा जो आपल्या चित्तान निर्माण केला तो आम्ही घालायचा. कारण हेच आम्हाला बाधक असल्यामुळं तुम्ही एक काम करा. आमचे आता पहा ना, दिंडी चालली आपले रामेश्वर महाराज भाऊन सांगितलं माझ. दिंडी चालली, दिंडीत 2 वारकरी. आता दिंडीत 2 वारकरी योगायोगानं तर ते दिंडीत कसं असतं माहिती का? आपली वळकटी आणि आपली रावठी. आपली वळकटी आणि आपली रावठी योगायोगानं यायची. जेवण झाले आणि ताट लगेच वळकटी पिशूट टाकली की लगेच एका पाठ्याने याची वळकटी फेकून दिली आणि त्याची वळकटी आतरली. महाराज ह्यो आला तो म्हणे मी इथं ठेवली होती माझी वळकटी. ह्यो माझ्या वळकटी माझ्या जागेवर कसं काय आला? आणि ह्यो म्हणला मही जागा, ह्यो म्हणला मही जागा. दोघाच्या वळकटी एकूण मेकून लागले फेकून द्यायला. ह्यो काय म्हणतो मही जागा, हा म्हणतो मही जागा. हे आणले दगड महाराज एकूण मेकाला. इथं भाऊंची जा आली ते म्हणे बाबा असं करू नका, जरी तुमची ही जागा असेल पण रावठी आमची आहे. आलं का? रावठी कोणाची आहे? आमची आहे. त्याच्यानंतर हे दोघीचं ते ह्याचं चालत नाही तर त्या जागेचा मालक आला. तो म्हणे बाबा काही असू द्या तुमचं, ह्यो जागा तुमची नाही, ही रावठी तुमची असत पण हे प्लॉटच माझा आहे, तुम्हाला टाकाला आजचे दिवस दिलेला आहे. आलं का? मग महाराज आता पाणी यायचे सारे पोलीसला गेले आणि पोलीस वाल्याकडे गेल्यास नंतर ते म्हणे बाबा एकच दिवस राहायचं आणि काहून तुम्ही झगडं करायला लागले राव. आणि मग याने समजूत घातली आणि मग सारे निघून गेले. जागा कोणाची ती? जागा मालकाची नाही, जागा रावठीवालीची नाही, रावठी त्याची नाही. आणि हे माझं माझं म्हणतं ते कोणाचंच तिथं नाही. मग हाई ते सारं जागा कोणाची? हे आमच्या देवाची जागा आहे. लक्षात आलं का? आणि देवाच्या दुसऱ्याच्या जागेवर आम्ही काय केलं? ममत्व तयार केलं. आणि हेच ममत्व आम्हाला त्रासदायक असल्यामुळं आमचं महाराजांचं मत असं आहे की हे ब्रह्मज्ञानाचं लक्षणच महाराज. न करी संघ एक, राहेरे निश्चळ 2 आणि लागू निधी मळ ममतेचा हे 3. याला काय म्हणा? हरे
हरे न करील संग या नावे अद्वैत, राहिरे निश्चय या नावे अद्वैत, लागून येते मळ ममतेचा या नावे अद्वैत. खरे खरे ब्रह्मज्ञान म्हणजे तीन गोष्टी आपल्या झाल्या आणि याच्यातच एक आहे अनुभवा वाचून जर तुम्ही बोलत असाल ती बडबड आहे. अनुभवा वाचून आता बऱ्याच वेळेला आता मी इथं पुरुष वर्गाला बरं का इथं किती लोक शहाणे आले हो इथं. हो शहाणे लोक किती हातवर करा शहाणे शहाणे फक्त जाऊ दे आता शहाणे नाही याच्या उलट मी तुम्हाला सांगू किती जण मूर्ख आहे तिथं ते तरी हातवर करा आता नाही ओझरकर महाराज नारायण बुवा अण्णासाहेब महाराज मूर्ख बरोबर बोलले असं आता काही न काही हा पा वाणी फुटली पाहिजे बाकी काय नाही. अण्णासाहेब महाराज ना शाश्वती दिली की अर्धे शहाणे याच्यातले अर्धे मूर्ख आहे. मला तुम्हाला प्रश्न करायचा कोणते शहाणे आणि कोणते मूर्ख कोणते शहाणे आणि कोणते मूर्ख. हा ममत्व सोडणारे शहाणे बर मागचा साथ द्या म्हणजे मागचा साथ द्या पुढं आणलं तुम्ही आता पुढं साथ द्या सुरू झाला आपला. महाराज याच्यातून पहा गर्भित अर्थ असा आहे म्हणजे माझ्या डोक्यातला बरं का जे एखाद्यानं बी मिशान हात असा जर वर केला तर बाकीच्या साऱ्यांना समजून घ्यायचं एक नंबरचा मूर्ख आहे. आलं का मी शान आहे असं जर म्हणत असेल तिथं समजायचं हा एक नंबरचा मूर्ख. तसं मी ब्रह्मज्ञानी असं जर म्हणत असेल समजून घ्यायचा ह्योच अज्ञानी. आलं का म्हणून आता मी पाहना सुख नित्य प्रकाश युभू नाम रूप आधार जगास मतीन लखजी मतीन लख जो म शुद्ध आपार सोगत सजते विजते भेदाने प्रत्यक्ष अनुमान शब्द उपमानार्थपती अनुपलब्धी. मला असं वाटतं प्रत्यक्ष अनुमान शब्द उपमानार्थपती त्याच्यानंतर आपण प्राग भाव प्रध्वसाभाव सामायिका भाव अन्यना भाव अत्यंता भाव इत्यादी का भावाचा अप्रतियोग म्हणजे आमचा देव आहे. काय कळलं मग बडबड नाही केली की मी ही बडबडच ही अनुभवा वाचून तुम्ही जरी शब्द ज्ञान सांगत असता तरी 100% बडबड अनुभवात बोलणं नाही महाराज. आता तुम्ही मला काय दिला होता गोळ खाल्ला का नाही मी कसा आहे बर मग गोळ जर गोड आहे तर कसा गोड नाही नाही हा गोड आहे ना तर तुम्हाला एकच सांगावं लागेल तू खाऊन पहा त्याच्याशिवाय पर्याय नाही. गोड गोड तर तो खावाच लागतो. मग आता गोडी सांगा गोडीचा अनुभव सांगा. अनुभव सांगता येत नाही अनुभव हा अनुभवाचा विषय
ध्यानात आलं तर पहा अनुभवाचा विषय. आता पहा काय झालं माहिती का, आता आपलं सातोना बरेच मोठाली वाडे. एका बाईनं सांगितलं मालकाला, तुमचं आयुष्य गेलं म्हणे, बरबाद झालं, 4 मुलं त्यांच्या सुना त्याचा प्रपंच करत बसलो. मी तुम्हाला लग्नापासून सांगत होते मला नथ आणा नाहीच आणली तुम्ही. आता अलग निघायची पाळी आली. पोरं लागले एकूणमेका पडायला, सुना लागले एकूणमेका पडायला. माझं काही चालत नाही आणि माझं तसंच राहिली इच्छा. नवरा म्हणे एवढा चान्स आहे, बरं झालं म्हातारपणाला काय ना, आता लगेच सोयाबीन घेऊन जातो महाराज. 3,500 रुपये एवढी महाग सोयाबीन, काय सांगतो मला. एवढी महाग सोयाबीन, 6,500-5,000 रुपये कापूस. महाराज असा येऊ चांगला. आणि मग त्या पठ्यानं काय गाड्या गेल्या, कापूस नेला, सोयाबीन नेली आणि विचारच नाही केला महाराज. अशी नथ घेऊन आला की त्या बायकोला लावताना 2 जण लागले. आलं का, चहा प्यायचा असेल तर 2 नातू असे ठेवावं लागायचे वर धरायला. मग इतका आनंद. पण म्हातारी कामदारी महाराज ते नवऱ्यावर बी खुश झाली. ते म्हणे आपा कसरच काढली माझ्या नवऱ्यानं, एवढी मोठी नथ आणली. आता ऐका, ती नथ हिना गेली आणि नेमका आता पावसाळा झालेला भरपूर, विहिरीला पाणी आणि ते गवत झालं कडीला. म्हातारी दुर्बुद्धी सुचली. ते म्हणे येड्यानं का व्हायना, पण एक कडीच गवत घेते कापून. माय गेली गवत कापायला आणि ते काय कुंद्याची काडी ते नथीच्या याच्यात गुंतली, तशीच नथ खाली विहिरीमध्ये. आता विहीर गच भरलेली, लागली जोरात आरडाला. आता काही खरं नाही, मग पळा लवकर. आता हे मालक शेतातच होते, ते आले, नथ आत गेली. ते म्हणे आत गेली की उडी टाकायची. मग ते म्हणे थांबा तुम्ही नका. तो म्हणे का, नथ गेली तुम्ही जाता, दुसरा बॉल कोणतरी. आणि मग योग आला मारा. शेजारी आऊत आणत होता, त्याला बोलवलं. तो हुशार होता, पट्टीचा पोहणारा होता. मूळ मला मुद्दा काय सांगायचा पहा. त्याने उडी टाकली, उडी टाकल्यास नंतर मारा त्याला नथ, ती मोठी नथ लहान नव्हती, त्याला ती दिसली. आणि तो म्हणे आता काही व्हा ना, आपलं फल झालं गाड्या, उडी टाकली, आपलं नथ आहे, निघा ना. वर आला बैल, सांगितला आजय आरडू नको, नथ आहे. तर ती इतकी उतावी झाली होती, ती म्हणे हाय तर दाखव. ध्यानात आलं का, ते म्हणते हाय तर दाखव. ह्यो खाली जायचा, याला दिसायची. जिथं तो पाहत होता तिथं बोलणं नाही, जिथं नथ पाहत होता पाण्यात तिथं बोलणं नाही. वर आला, सांगता या लागलं, पण नथ दाखवता येत नाही. तुमच्या ध्यानात आलं का, जिथं त्याला बोलता येतं तिथं दाखवता येईना, आणि जिथं त्याला दाखवता येतं तिथं बोलता येईना. तसंच आहे महाराज, जिथं डुबकी परमात्मा स्वरूपाची घेतली त्याची काही स्वतःला सांगता येत नाही, आणि जे सांगा लागलो तो काही परमात्मा नाही. आलं ध्यानात पहा. आता याच्यात आणखी एक सांगतो. नाशिकमध्ये माकडं पकडणारे लोक राहते. ते माकडं कसे पकडायचे माहिती का, की अगोदर फुटाने त्याला दाखवायचे. आपा लालूच दाखवले महाराज, आम्ही किती लांब कीर्तनाला जातो. हा फुटाने असे. आता बालानंद स्वामी सारखे महाराज खरं तर पाहन तुम्ही, असंच एक म्हणजे जसे साधू आहे, हे खरे संत आहेत. पण एकाला वाटलं बुवा आपण बी आता साधू व्हायला गेला देऊ. हे कोणाच खात नव्हते, कोणाच राहत नव्हते, कोणाला बोलत नव्हते. आलं का, तसं त्याला वाटलं आपलं जमणे, आणि ते जमलं महाराज. 2 वर्ष चांगलं चाललं ते. म्हणजे बालानंद स्वामीच दुसरे अवतीर्ण झाले असं लोकांची भूमिका. योगाना राणी साहेबांनी पाहिलं ते की आपली बालानंद स्वामी आलेले, तसाच महाराज आपल्याला आणायचं. पण महाराज यायना, हे त्यायचे, हे तरी गावात येत होते पण ते कुठंच यायना. ते म्हणे त्याच्यापेक्षा पुढचे आहेत म्हणतात. माय संपा सांगतं काय का नको. आता योग असा आला की ते राणी साहेबांनी सांगितलं, महाराज लालूच सांगतोय मी तुम्हाला, मी ते हट्टन महाराज, राणीचा हट्ट. राजाने सांगितलं बाबा माझ्याच्याने येत नाही, मी प्रयत्न केले, ते खातच नाही, काय ते का फायदा आहे. ते तुम्हाला काय करायचं. या दौंडी दिली महाराज, जो साधूला गावात आणीन सातवण्यात त्याला 100 मोहरा. महाराज व्यवसाय म्हणे, आपल्याला कशाला व्यवसाय करायचा, यालाच आणून देऊन एकदा.
आणि मग ते वेश्यानं पण घेतला पा कोणीच नाही घेतला पण ते म्हणे सारे लोकांना माहित होतं येतच नाही पण वेश्या म्हणे मी आणते ना तुम्हाला काय करायचं वेश्या महाराज हुशार होती ती वेश्यानं काय केलं या अगोदर गेली दर्शन घेतलं दर्शन घेऊन असा येडा मारला तिथंच बसली बाजूला जाऊ आणि तिथं साधू पैसे कोणीच नाही राहिलं तेव्हा साधूला भूक लागली तेव्हा ती खडी खाऊ लागली कारण ते खडे खात होते बाकीच काही खातच नव्हते ते म्हणे आता खातो ना पण तुमच्या ध्यानात आलं का हो फक्त यानं तोंड बांधून नाही काय का वाहनं खाल्लं पाहिजे याला मी आणते आणि मग तिनं नजर ठेवली महाराज बाई हुशार तेव्हा खडे का वाहनं खाल्ले पाहिजे एकदा खा लागला का खाता खाता काही खातो आणि मग काय खडे टाकले महाराज ते खडे दुसऱ्या दिवशी ती बाई एवढी हुशार तिनं फुटाणे घेऊन गेली आणि ते फुटाणे टाकले बाबांना दुसऱ्या दिवशी खडे बाजूला टाकले निवडून फुटाणे आणले खडे खडे नको ते म्हणे हे खडे एक तर निबर बी लागा लागले खमंग नाही आणि हे जरा त्याच्यापेक्षा बरे बी खमंग बी म्हणजे दगड सोडले फुटाण्यावर आले तिसऱ्या दिवशी बाईनं काय केलं ते फुटाणे सोडली लगेच यात्रा आपली बालानंद स्वामी महाराजाची लगेच लेवड्या घेतल्या लेवड्या घेऊन तिथं ते फुटाणे ते लेवड्या आणि दगड बाबान दगड सोडले फुटाणे सोडले तिसऱ्या दिवशी लेवड्यावर आले ते म्हणे ह्या लेवड्या तर याच्यापेक्षा सोप्या चालल्या आणि खायला गोड महाराज काय सांगू त्याच्यापेक्षा पुढं पुन्हा चौथ्या दिवशी ती बाई गेली खडी साखरेचे खडे खाऊन तर ते म्हणे बाबा हे तर माझंच आहे सारे लेवड्या बी बाजूला नुसते खडी साखर आणि खडी साखर हाणता 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 हिनं काय केले धपाटे केले पहा असे खमंग धपाटे आणि ते धपाटेच तुकडे टाकले पाचव्या दिवशी भाकरीचे सहाव्या दिवशी बाजरीचे सातव्या दिवशी गरम चपाती नेली महाराज चपाती नेली मांड तयार केलं आणि ते पुरणपोळी घालून त्याला खाऊ घातलं आणि मग त्याने ती चपाती खाऊ लागली आणि खाता खाताच इकडं खाऊ लागले कोण आणतंय आलं का तर त्यावेळेस ती बाई म्हणे महाराज काय घाबरून मीच आणते प्रसाद म्हणून देते तुम्हाला ते म्हणे असं फारच चांगलं वाटलंय ते म्हणे याच्यापेक्षा घरी चांगलं ते म्हणे घरी काय चांगलं ते म्हणे हे तरी थोडं गार झालं येताना तिथं तर नुसतं तव्यावरून तुमच्या ताटात येता का ते म्हणे घर कुडशी घे चला मागं आमच्या तारखेसारखंच काम आहे आलं का तसं आहे महाराज म्हणजे लालूच फार कठीण त्या माकडानं ते पाहिलं हे सांगत होतो मी ते माकडानं पाहिलं फुटाणे खायचे आणि फुटाणे खायचे ते सोडलं पहा त्यानं ते असं फुटाणे सोडताना पाहिलं आणि माकड म्हणे काही हो आता जायचं आपल्याला आणि ते गेलं बाबा ते घागरी असत्या त्या घागरीत फुटाणे ते घ्यायला गेलं ते शिकारी बाजूला गेले माकडानं हात टाकला आता काय व्हावं लागलं आता त्याने फुटाणे घेतले मूठ येते तर घागरीचं तोंड लहान फुटाणे निघत नाही हात निघाना आणि हात निघतो पण फुटाणे सोडावं लागते फुटाणे धरले तर हात निघत नाही आणि हात निघतो तर फुटाणे येत नाही आलं ध्यानात तर पहा अनुभव आहे तिथं बोलणं नाही आणि जिथं बोलणं आहे तिथं अनुभव नाही म्हणून अनुभवा वाचोनी बळबळते या नावे अद्वैत पुन्हा कशाला म्हणायचं अद्वैत महाराज सांगतात अभंगाचं तिसरं चरण इंद्रियाचा जय वासनेचा जय इंद्रियाचा जय वासनेचा संकल्प
तीन पदाने आपल्याला चिंतन करता येतं. इंद्रियाचा जय या नावे अद्वैत. इंद्रियाचा जय, आपण ज्यांनी इंद्रियाचा जय केला का हे अद्वैत तत्वज्ञानीच असं समजायचं. कारण इतकं सोपं काम नाही महाराज. याच्यामध्ये पंडित मंडन मिश्रासारखं आपलं काय म्हणतो त्याला भगवान जे कर्मकांडातले मुख्य सूत्रधार जैमिनी महाराज साधे का महाराज विद्वान नव्हते का ते. मग व्यासांनी सांगितलं होतं विद्वांसमपि करिष्यति. पण ध्यानात घ्या, कारण त्यांना असं वाटलं होतं विद्वांसमपि मात्रा. आता म्हणत नाही मी तुम्हाला, आता कीर्तनात बोलत नाही, पण आता एक अत्याचार झाला म्हणजे आपल्याच भागात आहे. पुन्हा मुलाने आईवर आणि परवा बापाने मुलीवर, दोईला मोकळा अंतर्गत कायद्यात आता अटक केलेली आहे. त्यानं कुठं झालं हे लांब नाही, भागात आपल्या. कलियुग लय लांब नाही राहिला बरं. आता भागात आला, भागात येता येता घरात येऊ नाही. ध्यानात घ्या, सावध व्हा. म्हणजे इतकं कधी मोका का अंतर्गत आता त्यांना म्हणजे सजा झाली. एकाला आज वर्षी झालं तर ते सजा झाली, आणि एकाला आता ती त्याला ज्या दिवशी सजा झाली ना यानं त्या दिवशी अत्याचार केला. पहा म्हणजे पहा हा विक्रम पहा, योगायोग कसा आहे. इतकं भयानक काम आहे महाराज. ज्या सर्वात अवघड मात्रा स्वस्त्रा दुहित्रोवा विविक्तो आसो न भवेत, कारण बलवान इंद्रिय ग्रामो. महाराज अनपट नाही, विद्वांसमपि. ते जाऊ द्या, हे जे करायला लागले ना अनपट हे विद्वांसम. जे स्वतःला विद्वान म्हणून घेतात त्यांना सुद्धा हे काय करतात. म्हणजे काय सांगितलं, आसन बाजूला ठेवा. आई असू द्या, बहीण असू द्या, नाही तर मुलगी असू द्या, एका आसनावर शेण कधी मुलीचं बापांना, बहिणीचं भावांना, बापांना आपलं, त्याच्यानंतर आईना आणि मुलांना. किती जवळचं नातं आहे महाराज. तरी सुद्धा सावध शास्त्र सांगतं. महाराज जैमिनीचं डायरेक्ट लिहाच उठले ते. तेव्हा तुम्ही गुरु झाले म्हणजे असं काही सांगत सुटते. आम्ही विद्वान माणसं आहे राव, आम्ही बिघडणारे माणसं आहे वय. तेव्हा मग काय करायचं, विद्वांसमपि का नापी करायचं. ते म्हणे नापी करिष्यति. त्यांना नाही त्रास देणार ते आमच्यासारख्या विद्वानाला. ते म्हणे मग आता उद्या पाहू, लिखाण राहू द्या आजच्या 2-3 दिवस. आता मला विकाटा आला जरा कीर्तनाचा, हे सुटा लागलं. आणि मग ते म्हणे योग असा आला की थांबा आता. जैमिनी महाराजांचं हे अत्यंत उद्धट उग्र आणि क्रोध मान असं बोलणं ऐकून महाराज भगवान व्यासांनी थोडा विचार केला. तिसऱ्या दिवशी त्यांच्या आश्रमात शेजारी असा मस्त घोंगराचा आवाज, झिमझिम पाऊस, वल्ले वस्त्र, तेही पातळ आणि शुभ्र, देखणी बाई, जगात दुसरी कोणतीच नाही अशी बाई. आणि ती दारात आली. घोंगराच्या आवाजानं महाराज बाहेर आले आणि त्याच्या चेहऱ्याकडे पाहून ते सावध होऊनच बोलले, मॅडम आपण इकडं कसं काय आला. ताई नाही, बाई नाही, आका नाही. आलं का, ताई नाही, बाई नाही, आका नाही. मॅडम म्हणले तुम्ही इकडं कसं काय. ते म्हणे इकडं आम्ही आलो फिरत फिरत, आमच्या आठाच कोणी मान्य करा ना. ते म्हणे अरे तुमची काय आठ आहे. ते म्हणे मी 7-8 आश्रमात फिरले, नाचत नाचत मला म्हणजे नृत्यकला येते, वेगवेगळ्या पद्धतीचं मला म्हणजे विवेचन येतं, पण तरी बी मला माझ्या आठीत कोणी बसना ना. ते काय तुमची आठ, काही वयाची आठ आहे का, आम्ही तर म्हातारी झालेलो समजा. ते म्हणे वयाची काहीच आठ नाही महाराज. 8 एक हे की त्या मेरू पर्वतावर सप्त प्रदक्षिणा मला अंगावर खांद्यावर घेऊन जो घालीन त्याच्याशी मी लग्न करीन. ते म्हणे असं आहे का काही, वजन किती आहे तुमचं. म्हणजे हे ते म्हणे तू मला जमल की नाही 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 तुमचं वजन. ते म्हणलं झालं तर 35. अत्यंत देखणी कवळी पोरगी. ते म्हणे 35. अशा तर 2 पोरी मी खांद्यावर घेऊन फिरू शकतो आता. महाराज ते म्हणे मग 2 कशाला, मला 7 प्रदक्षिणा घाला. ते म्हणे काहीच अडचण नाही, ध्यानातच नाही कालचं हे झगडे. एवढं महाराज कठीण काम आहे, कालचं ध्यानात नाही राहिले. याच्या काय बोललो काय नाही, गुंग होऊन गेले आणि उचललं. 7 प्रदक्षिणा झाल्या महाराज. आणि स्वप्न रंगीत होते. आता काय लग्न, आता कशाचा आश्रम, एवढा मोठा प्रपंच आता लढवायचा आणि मस्त अगदी जीवन जगायचं. गुरु बी ध्यानातून गेले. आणि जेव्हा 7 प्रदक्षिणा झाल्या नेमका हार घालायचा टाईम,
तर केस आले आडवे असे ते बाजूला सारायचे ते म्हणे मग हे तर एवढे ढवळे नाही हे कसं काय या लागले पुढं असे म्हणजे आणि मग जेव्हा सारखा लागले केसच धरले तर वर पाहते भगवान व्यास दिल खाली टाकून आपण महाराज ते म्हणे कधी आले ते म्हणे आपण कधी आले पहिल्यापासून आम्हीच आहे तिथे ते म्हणे हे सारं तुम्हीच केलंय ते म्हणे आम्हीच केलं आता काय करायचं विध्वंसम का विध्वंस आपी कर शेती का ना आपी करू शेती कामवाजी कोतवालयाने नागेले बहुदानी कामाजी कोतवालयाने नागेले बहुदानी आई आराचे आउरुगे तो बैनाए जाए आई आराचे आउरुगे तो बैनाए जाए जमाता कितु वासनाले महात्मा तुझी माझे पोटार तो हे मिळाला जाते प्रमाण दिलं बापूने अत्यंत समर्पक आहे की नाही जोहार मायबाप म्हणजे कोण अहो जमदाग्नी दुर्वास वगैरे पूर्ण ऋषी महाराज कामाजी काही ना कामाजी कोतवाला नाही काही ना क्रोधाची महाराज काही क्रोधानं गेले काही कामानं गेले इतकं काम सामान्य नाही म्हणून मला असं वाटतं हे यांना अद्वैत तत्वज्ञान सिद्ध नाही झालं याचा अर्थ असा आहे मग कोणाला अद्वैत तत्वज्ञान मला म्हणायचं इंद्रियाचा अहो अर्जुन महाराज आहे की नाही आपण विषय अनुकूल असावा विषय अनुकूल असावा विषय उपलब्ध असावा आणि एवढा असून तो भोगण्याचं सामर्थ्य आपल्याकडं असावं ना असं असताना सुद्धा त्याचा त्याग असावा याचं नाव वैराग्य किती प्रकारे झाल्या विषय अनुकूल असावा विषय उपलब्ध असावा विषय तो उपलब्ध असून भागत नाही तर भोगण्याचं सामर्थ्य आमच्याकडे असावं आणि असं असून सुद्धा त्याचा त्याग असावा 18-12 वनस्पती फली फुले वळाती नदी गंगा या गरीब स्त्रिया राजे राणी व संपदा हरी गुणा हे सुख सांडोटिया दासया योग सुख सांडोटिया दासया योग सुख सांडोटिया दासया मदलशाने आपल्या स्वभाव नावाच्या ठीक नाही आलर्क वगैरे जो पुत्र होता का नाही त्याला सांगितलं आलर्क म्हणजे प्रपंच कर पण त्याच्यापासून तू बाजूला राहा आलर्क सुभाऊ असे 4 पुत्र होते तिला पण हे आलर्क नावाच्या पुत्राला उपदेश केला हा देह ह्या अस्थि स्तंभ स्नायुबद्ध मांस शोनित लेपितम याचा अनुवाद करत असताना मस्त सुंदर अनुवाद केला ना भागवतामध्ये सुरुवातीलाच मला असं वाटतं हे श्लोक येऊन गेलेले की शरीराच्या संबंधाने पण विचार करा हा ज्या वेळेला उपदेश केला काय करत असताना भोग नव्हते का त्यांच्याकडे मला सांगा ना भोग नव्हते अंकुल नव्हते तरी त्या तुकाराम महाराजकडे बाई नव्हती आली होती चिमणी का सामान्य नव्हती महाराज ती देखणी त्या काळातली गाजेल वेश्या
त्या काळातील गाजेल वेशा महाराजाकडे आली. एकांत होता. महाराज काय नपुसक नव्हते, सामर्थ्यवान होते, पुरुषार्थवान. पण महाराजांनी सांगितलं, बाई तू आली तर मला तो ह्याकडे पाहून असं वाटतं मग आई आली. आणि ती म्हणे मेले मला आई म्हणा लागला तू, मग तुला आई नाही तर काय. शिवाजी महाराजकडे बाईच आली होती ना, आणलीच होती कल्याणच्या सुभेदाराची सुनबाई. तर ते बऱ्याच वेळा ते न्याळून पाहू लागले. ते बाईला असं वाटलं की आता हे ना आणून दिलं मला आणि हे न्याळून पाहा लागले, म्हणजे आता आपलं काम झालं. तितकं पाहताच महाराजाच्या डोळ्यातून असू. आणि मग ती बाई म्हणे, महाराज का पाहता तुम्ही आमच्याकडे असं. ते म्हणे, बाई बऱ्याच वेळेला पाहतो तुमच्याकडे पाहून माझ्या आईची ध्यान झालं, मला माझ्या आईची आठवण झाली. आणि मग आधार आला, आपलं काम आता बसलं गाड्या. ती बाई तिथं नेऊन दिली महाराज. साडी चोळी पुरणपोळीचा आहेर करून अगदी तिथं पोच केली. त्या बाईला ते मुसलमान लोक घ्यायना ना महाराज. हे म्हणे काफिराची आता ही काफिराकडून बाटून आलेली, हिला आपल्याला घ्यायचं नाही. काय म्हणले ती बाई त्यांना, अहो ते म्हणे तुम्ही आता माझा नवरा आहे तू आणि तू सासरा आहे, पण तुम्ही बोले नमाज पढ़ते बोले हम है कि नहीं, है कि नहीं. अल्लाह हु अकबर इल्हा अल्लाह इल्लल्लाह रसूलुल्लाह. अल्लाह का है भूमि पे का आसमान पे तुम्हें और हमने कभी देखा नहीं बोले, पण जाओ तुम्हें अल्लाह देख नहीं पहचाना वही शिव अल्लाह है. वाक्य महाराज शिवाजी महाराज याने परस्त्री माते कोचदपी ही संस्कृती आमची. दुसऱ्याच्या बाईचा भोग वादी चेहरा न पाहताना आम्हाला ती आदर्श आमची माता आहे म्हणून पाहण्याची भूमिका आम्हाला दिलेली आहे. ही आमची संस्कृती आहे, हे आमचे संस्कार आहे. मोठमोठ्या लोकांनी हे सांभाळलं आणि त्याचा परिणाम आहे आमचा भारत. म्हणून तर पहा ना, अमेरिका भोगप्रधान देश आहे महाराज, पाकिस्तान हा क्रोधप्रधान देश आहे आणि भारत हा त्यागप्रधान देश आहे, कारण इथं त्यागाला म्हणून या मातीची ताकद आहे. इथं साधू निर्माण होतात, गुणवान निर्माण होतात, मातीची ताकद आहे. काय सांगत होतो मी, इंद्रियाचा जय. म्हणजे हे ज्यांनी केलं ना, शिवाजी महाराज सुद्धा या नावे अद्वैत तत्वज्ञानी होते. आलं का. संभाजीराजे बी तुम्हाला गॅरंटीने सांगतो, मी तर 10-12 ग्रंथ शिकलो, पण संभाजी महाराज 200 ग्रंथ शिकले होते. कवी कलशकान, कवी कलशकर स्वतंत्र अत्यंत इतके प्रभावशाली होते महाराज. हे ते प्रतिभावंत तर होतेच होते, याचं काही वाद नाही, पण संस्कृतमध्ये बोलत होते. ध्यानात घ्या, कवी कलश हे ब्राह्मण आहे, हे मूळ वृंदावनचे. शिवाजी महाराजांना पेशल शिकायला आणले होते, तर ते गुरु झाले, मित्र बी झाले त्यांचे देखत त्यांनी. आणि आपल्या महाराष्ट्राचे पहिले अर्थमंत्री बी झाले, अर्थमंत्री होते. तुम्ही आता सरांना कदाचित वाचन ज्यांना शक्ती आहे त्यांना कल्पना आहे, अर्थमंत्री होते कवी कलेश. संभाजीराजाचे मित्र होते. सांगायचं तात्पर्य एवढे असून बी इंद्रियाचा जय आणि वासनेचा जय या नावे अद्वैत. कारण वासना जाती महाराज, सारं जाईन. काही लोकांनी बायका सोडल्या, काही लोकांनी पोरं सोडले, काही लोकांनी धन सोडलं महाराज. काय सांगू, ही बी वासना नाही राहिली. काहीचं धन पाहिलं आम्ही, वित्तेशना नाही राहिली. काही कड दारेशना म्हणजे बायका सोडल्या, काही ना पोरं सोडले. पण एक वासना अत्यंत कधी तुकाराम महाराज गाथ्यात सांगितली, अहो प्रतिष्ठा सारं जाईन पण लोक वासना नाही जात महाराज. एक महाराज माझ्याकडे आले होते मागं. मी म्हणलं आता काय, ते म्हणे बुक. म्हणले बुक कशा करता. मी म्हणलं मंदिर तर झालेलं आहे. ते म्हणे मंदिर झालं, मठ झाला, दिंडी झाली, आता काय नाही राहिलं महाराज तुमच्या आशीर्वादानं. आलं का, काहीच नाही राहिलं. मग आता काय राहिलं, आता फक्त आपलं समाधी मंदिर याचंच बुक. मी म्हणलं हे कसं करते ना आम्ही, तुम्ही गेल्यावर लोकांचा काय भरोसा. आलं का, आपण आपलं करून ठेवावं, नंतर पूजा करतील लोक. म्हणजे मेल्यावर सुद्धा आम्हाला कोणतरी आमची पूजा कोणतरी करावी जात नाही महाराज. लक्षात आलं का, लोक वासना. आणि म्हणून ही ज्यांची गेली का, गुरुजी मरुस्तर फोटो नाही काढू द्याला महाराज, चोरून काढलेले फोटो आहे. करपात्रीजी महाराज, चंद्रकांत महाराज भागवतात सांगत वगैरे असतील. करपात्रीजी महाराज गंगेत दुपारी चैत्राचा महिना दुपारचा पारा पाऊस येत असतो का, आलं का, कडक ऊन. आणि ते म्हणे मला गंगेत नेऊन टाका. मग राखण्याची नाही बरं का, आज ती पूजनानं खलस पूजनानं अमुकन तमुकन मग हे मंदिर मठन माझ्या नावानं काही करायचं नाही. तरी शिष्य म्हणे हो 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 हो, पण गपचिप म्हणजे आपण नेऊन ये. गेल्यावर काय आहे, गेल्यावर काय. महाराज गंगेत अंत्यविधी केली आणि लोक घरी आले. कसा पाऊस आला कोणालाच माहित नाही. इतका पाऊस आला, गंगा भरली, कुठं गेली आज ती, कुठं महाराज अंत्यविधी केली हे बी दिसलं नाही.
ध्यानात घ्या. याचं नाव वासनेचा क्षय. या नावे आत्वे खरे ब्रह्मज्ञान आणि संकल्प विकल्प रहित वृत्ती स्थिर राहणं या नावे अद्वैत खरे ब्रह्म ज्ञान. आणि मला झालं ब्रह्मज्ञान हा भाव सुद्धा न राहणं याचं नाव खरं ब्रह्मज्ञान. अभंगाचं शेवटचं. तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे नाय जाणीव अंतरा. तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे नाय जाणीव अंतरा. तुका म्हणे नव्हे जाणीव अंतरा. अंतरा म्हणजे आपल्या आज जाणीवीचा भाव अहंकार नाही शिल्लक राहायला पाहिजे. उदाहरणार्थ म्हणजे आमचे गुरुवारी भाऊ सांगायचे ज्ञान चांगलं का अज्ञान चांगलं. अण्णासाहेब महाराज ज्ञान चांगलं. वजरकर महाराज तुमचं काय मत. बरं जाऊ द्या हे नाही तुमच्या लक्षात आलं. शेळी मेली आणि उंट मेला आपल्या दारासमोर. मग शेळी मेली हे चांगलं का उंट मेला हे चांगलं. नाही शेळीला काय अडचण आहे उचलून टाकता येते बाबा. उंट नाही टाकता येत. कोण चांगलं. हा हो इकडं पहा शेवटला. शेळी चांगली का उंट चांगला. मला शेळी तरी मेली वास येणारच आणि उंट मेला वास येणार आहे. याच्यापेक्षा खरं सांगू का तुम्हाला म्हणजे शेळी तरी बरी निदान उचलून तरी टाकता येते. उंटचं लय कठीण काम आहे. तसं अज्ञानी ऐकणारे लोक तरी बरे सांगणारे पेक्षा कधी कधी. हे मध्ये आम्ही सांगणारे हे अहंकार लय महाराज. आणि मांजर नेमकी काय करते माहिती आहे का मेलेल्या उंदराला नाही जात माझं. ते म्हणते हे तर आपलंच आहे ना. हे कुणीकडे पाहावं लागलं ते पाहू. आलं का सज्ञानाची झोंबे कंठी नाना संकटी मग मग मला सांगा आता शेळी चांगली का उंट चांगला. आता पुन्हा तिथेच बरं जाऊ दे. सोन्याची बिडी चांगली का लोखंडाची.
बेडीचं दुई बी नाही बरं काळी बायको चांगली का गोरी? काळी चांगली नाही. ब्रह्मचारी काय तुम्ही? तुमचे दोघे कोणतं तरी काळी तरी असेल नाही तर गोरी तरी असेल. काळी आहे का गोरी? गोरी चांगली आहे का काळी चांगली? अण्णासाहेब महाराज शेवटचा आता एवढं पटवून द्या मला. एवढं हा, काळी बायको चांगली का गोरी चांगली? कोणतीच नाही का? मग तुम्ही ब्रह्मचारी आहे का ते तरी सांगा. तुम्ही कोणते तरी म्हणू लागला ना होय ओझर कर महाराज. हा दोघं विचार करा तुम्ही वाटलं सर. काळी चांगली का गोरी चांगली? काळी चांगली म्हणा तर महाराज ती शिव्या द्यायला लागली आणि गोरी चांगली म्हणा तर घरी गेली लाकडं आणते. कोणती चांगली? जर एखाद्याला असेल दोन बायका तर काळी आहे तर काळी शिव्या देते आणि गोरी आहे तर लाकडं आणते. कोणती चांगली? अहो काळी असो का गोरी असो तिचा चांगुलपणाच चांगला आहे. सोन्याचं असो का सोन्याची तरी बेडीची आणि लोखंडाची तरी मला बेडीची. काळी तरी बायकोची उपाधीची आणि गोरी तरी उपाधीची. आलं का? तसं ज्ञान आणि अज्ञान दोही सारखंच आहेत महाराज. हे पाप चांगलं नाही पुण्य चांगलं नाही. तसं ज्ञान चांगलं नाही आणि अज्ञान चांगलं नाही. दोन्ही भाव गेले पाहिजे आणि एकदा हे जर गेले तर आनंद बाहेर नाही. बाहेर आपण जो आनंद पाहतो ना, आपण जे संशोधन केलं आतापर्यंत की बाहेर आनंद पाहतो, आनंद बाहेर नाही. आंतरिया थारा उपक्रम उपसंहाराचे जे सुरुवातीला सांगितलं होतं मी, आनंद बाहेर पाहू नका, इथं आहे त्याचं उत्तर. आंतरिया थारा आनंदाचा. अहो आनंद आतच आहे. जुन्या काळात गुरुजी सांगायचे, एवढं सांगतो, बैल सकाळी एका पाटलांना झोपवले महाराज आणि तो बिचारा इतका निष्ठावंत होता कार्यकर्ता, शेतीतलं निष्ठेने कार्य करायचं. पण तो इतका हट्टी बी होता की एकदा का बैल पाणी पाजून झोपिले महाराज तर पुन्हा सोडायचा नाही. कशाला? मोठेला खिलार बैल भूस खाऊ घालायचे, ढेप खाऊ घालायचे, पाणी पाजायचे आणि त्याचं काम झाले सोडित नव्हतं. आता माझ्याच बैलाला ताण लागली. पाणी कोण काढित? बैलच. पाणी कुठे? मागं का पुढं? हां मग पाणी तेच काढिते. पाणी भरपूर आहे, पाणी भरपूर आहे. मग पाणी नाही का माना मागं नाही? ध्यान झालं तर पहा, पाणी नाही का माना मागं नाही? पाणी जागेवरच आहे, पाणी मागच आहे, फक्त माना मागं करा. माना मागं केल्या की तुम्हाला पाणी जवळच आहे. तसं तुझं आहे, तुझं पाशी. आमच्या वृत्त्या मागं नाही पुढे. शब्दातून पाहते काही इकडे भेटन का, रूपातून पाहते काही इकडे भेटन का, स्पर्शातून काही पाहते इकडे भेटन का? इकडं नाहीच, ते आत आहे. कारण हे सोडून सुद्धा एक वर्ग असा आहे की तो आंतरिया थारा आनंद ज्ञानेश्वर अंतरिया थारा आनंदाचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते. यातलं चांगलं पटलं, आवडलं, रुचलं, तुमच्या जीवनाचं परिवर्तन होईल असं कदाचित जर मार्गदर्शन वाटलं, पूज्य आदरणीय वैकुंठवासी श्री गुरु हरिभाऊ महाराज पाटील, मुमुक्ष पाठशाळा पंढरपूर हे यांचं आहे बरं का. आता खरं तर आदरणीय जिजा मला असं वाटतं 82 मध्ये का माझा जेव्हा जन्म झाला तेव्हा ते 76 मध्ये आहे की नाही, त्या काळात भाऊंकडे होते. आणि भाऊ आमचे काही सामान्य होते, आपले होंडे महाराज, रामप्रसाद महाराज है ना, बरोबर ना, रामप्रसाद महाराज हे बी आमच्याकडे यायचे. फकड महात्मे हे बी आपले कोणते रेवलगावचे महाराज भाऊकडं, आमचे राऊत महाराज, जंगले महाराज, शेखर महाराज, जगन्नाथ अण्णा पवार आणि हे एक, त्याला विचारा तुम्ही, हे 3 वाजेला आमच्याकडे यायचे माझे भाऊकडं. झाडाझोडालाच आम्ही असायचो. 3 वाजेला ब्रह्मसूत्र भाषेचा पाठ चालायचा महाराज पंढरपुरात. काय माझा एवढं लोक राहायचे विद्वान ऐकायला, त्याच्यात राहायचे बरं का. हे म्हणजे असे मोठमोठ्या लोकांकडे जिजा त्या काळात मला असं वाटतं अध्ययनाला राहिले. मी शेवटला त्यांचा शेवट होता ना आमची सुरुवात त्या काळात भाऊंकडे राहिलो. आणि जे त्यांच्याकडं गुरुजीच्या परंपरेने त्याचं जे घेऊन आलो महाराज, काही त्याचा अहंकार वगैरे काही नाही, पण जे शिकलो 2 शब्द फक्त आम्हाला एवढीच खात्री वाटते की जे सांगितलं ते आमचं नाही, ते त्यांचं आहे. आणि त्यांनी जे सांगितलं ते खोटं नाही, ते खरं आहे. या नावे अद्वैत.
आलं का? त्याच्यामुळे ते हे आमचं काही नाही आहे, मग चुकीचं तरी द्यायचंच आहे. काय अडचण आहे आपल्याला त्याच्यावर लोटायला? आपलं लोटून काही कारण आपणच त्याचे महाराज. काही चुकीचं बी वागलं तर मग लोक नाही म्हणत का भावकीतून त्याला महाराज असं चुकीचं वागच नाही, आपल्या भावकीचं नाव जाईल ना. मग इतकं तितकं मग त्याचं गुण झालं, त्याचं गुण गेलं घाऊन ना भावकीचं नाव बी वाढतं मग महाराज. दोही काम आहे मग. त्याच्यामुळं जे चांगलं ते द्यायचंच आहे आणि जे वाईट आहे खराब आलं तरी त्याच्यावरच लोटून देऊ आपण. म्हणून चांगलं पटलं आपले बालानंद स्वामी महाराज यांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो आणि जे जे शब्द बोलले मला असं वाटतं त्यांच्या चरणारविंदी पूर्ण हे शब्द पुष्पांजली समर्पण करून माझ्या कीर्तन विभाग पुष्प सेवेला या ठिकाणी पूर्ण